ध्यानदार ध्यानदार शानदार या वर्गाचा 629वा दिवस आहे. आज आपण 15 फेब्रुवारी 2022 मध्ये प्रवेश केलेला आहे. आज आपल्या वर्गामध्ये आदरणीय सीमाताई पांडे हे आमच्या गुरु म्हणून लाभलेले आहेत. त्या आपल्याला आहार किती घ्यायचा, कसा घ्यायचा, केव्हा घ्यायचा याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. आमच्या आदरणीय सीमाताई पांडे यांचा परिचय आमच्या आदरणीय विद्याताई ठोकर हे भंडाऱ्याहून करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. हरिओम. सुप्रभात. दादासाहेब टिचकुले योग वर्गात सर्व मान्यवरांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. हरिओम. आज योग वर्गात वर्ग घेण्याकरिता मी मॅडमला फोनवर बोलली तेव्हा त्यांनी कुठलाही कारण न सांगता वर्ग घेण्यास तयारी दर्शविली. आदरणीय सीमा मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आणि प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अतिथी देवो भव याप्रमाणे मॅडमचे शब्दसुमनाने मी स्वागत करते आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि माझ्याकडून आणि माझ्या योग वर्गातर्फेकडून मी त्यांना वंदन करते आणि त्यांचा मी परिचय देते. 2 ओळी सीमा मॅडम करिता. ताईच्या शब्दकोशात नकार नाही, ताईच्या शब्दकोशात नकार नाही, असती सहाय्य कराया तत्पर सही. काय कसं किती खाऊ नका करू खाण्याला हो घाई, काय कसं किती खाऊ नका करू खाण्याला हो घाई. मधुरवाणी गोड स्वभाव, मधुरवाणी गोड स्वभाव, अशा आमुच्या सीमाताई, अशा आमुच्या सीमाताई. गृह अर्थशास्त्र विषयात PhD असून त्या संशोधन मार्गदर्शिका आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये. VMV वाणिज्य, JMV कला आणि JJP विज्ञान महाविद्यालय नागपूर येथे गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख या पदावर कार्यरत आहेत. इंडियन डायटेटिक्स असोसिएशनच्या त्या आजीवन सभासद आहेत. त्याचप्रमाणे गृह अर्थशास्त्र असोसिएशनच्या आजीवन सभासद असून नागपूर विभागाच्या त्या खजिनदार आहेत. त्यांचं बरंच काही साहित्य प्रकाशित आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर शोध निबंध प्रकाशित. मी काय खाऊ हे पुस्तक आताच काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाली आणि सर्वसामान्य पडणाऱ्या प्रश्नांची उकल त्यामध्ये केली आहे. त्यांना काव्य क्षेत्रामध्ये आवड आहे. ओंजळ कवितांची या कविता संग्रहात त्यांच्या 5 कविता प्रकाशित झाल्या आहेत. तिच्या लेखणीतून या कथा संग्रहात कथा प्रकाशित केली आहे. त्यांच्या धाडशी कर्तृत्व कार्याची सफलता अतिशय मंजूल आहे आणि त्यांच्यात यशस्वीतेचे पुरस्कार हे मानकरी ठरले आहेत. शत्रुघ्न सिन्हा सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते, सेन्सर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता श्री पहेलास निहालानी यांच्या हस्ते 8 मार्च 2021 मध्ये प्रेस क्लबच्या वतीने महिलांच्या क्षेत्रात प्रभावी कार्य केल्याबद्दल त्यांना जागतिक महिला दिनी स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहेत. खूप अभिनंदन मॅडम आणि धन्यवाद सुद्धा. देवळी आणि आर्वी तालुक्यातील वर्धा जिल्हा सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिनांक 5 ऑगस्ट 2021 ला प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांना ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान वर्धा जिल्हा अधिकारी श्री प्रवीण कुर्वे यांच्याकडून देऊन त्यांना सन्मानित केले आहे. IDA आणि नेट प्रोफॅन यांच्यातर्फे अन्न भेसळ प्रतिबंध या विषयावर त्यांनी व्हिडिओ सादरीकरण केलेलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. आणि एवढंच नव्हे तर 2015 ते 16, 2017-18, 18-19 या सत्रात बाल विकास आणि पोषण आहारशास्त्र यांच्या विषयामध्ये 100% निकाल लागलेला आहे
आणि त्या अनुषंगाने त्यांच्या महाविद्यालयाने त्यांचं सन्मानित केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. खूप खूप अभिनंदन मॅम. चला तर मग तुम्हाला ऐकण्यास आम्ही सर्व उत्सुक आहोत. आज मी काय, कसं, किती खाऊ याचा ज्ञान आनंद घेण्यास मी प्राध्यापक डॉक्टर सीमा मॅडम यांना आमंत्रित करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि मॅडम, तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. खरं म्हणजे इतका चांगला योग जुळवून आणल्याबद्दल आयोजन समिती, डॉक्टर विद्या ठवकर मॅडम, आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपलं कार्य खूप मोठं आहे आणि इतक्या चांगल्या पातळीवर आपण जागरूकता वाढवण्याचं कार्य करत आहात. अशाच पद्धतीने हे कार्य सुरू राहावं आणि असे महत्वपूर्ण विषय त्यामध्ये वरचेवर येत जावं अशी आशा अगदी सुरुवातीलाच व्यक्त करते. आणि आजच्या महत्वपूर्ण विषयाकडे. तर आजचा महत्वपूर्ण विषय आहे व्हॉट अँड हाऊ मच शुड आय ईट. मी काय, कसं आणि किती खाऊ. मला वाटतं आपल्यापैकी बहुतांश व्यक्तींची स्थिती ही अशा पद्धतीची झाली आहे. आपल्या मनात खूप सारा गोंधळ आहे. मी नक्की काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे आणि ते कसं खाल्लं पाहिजे. तर हा गोंधळ काही प्रमाणात आज निश्चितपणे कमी होईल ही खात्री देते. खूप वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की मी जेवायचं तर माझं ताट कसं असलं पाहिजे. त्यामुळं बघूया की आपलं ताट कसं असावं. रिसेंट संशोधनानुसार म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांच्या संशोधनानुसार हे ताट त्यांनी तयार केलेलं आहे आणि हे अगदी लेटेस्ट अशी थाळी मी तुमच्या समोर मी आज आणलेली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण जे ताट वाढून घेतो तर या ताट वाढताना ताटाचे 2 भाग करा. त्यातला अर्धा भाग जो आहे हा भाज्या आणि फळं यांनी भरलेला आहे का याच्याकडे लक्ष द्या. मला वाटतं आपण प्रत्येकाने हे बघा की खरंच मी या पद्धतीने जेवतोय का किंवा जेवत आहे का. त्यानंतर उरलेला जो भाग आहे तुम्हाला इथे दिसेल की याच्यामध्ये तुम्हाला सिरियल अँड मायलेट्स, आपला आहारातला मुख्य घटक जो आहे तो आहे पोळी किंवा भात. पोळी आणि भात, बरोबर. तर पोळी, भात, त्यानंतर वरण, उसळी, तर यांनी त्याच्यानंतरचा भाग हा भरलेला असावा. तुम्हाला इथे सिरियल ग्रुप पण दिसतोय, पल्सेस, लेग्युम्स हा पण दिसतोय. याच्यानंतर बघा तुम्ही इथे तुम्हाला नट्स अँड ऑइल सीड्स हे पण दिसते आणि याचं प्रमाण बघा किती आहे. बाकीच्या कॉलम पेक्षा हा कॉलम लहान किती आहे हे बघा. नट्स मधून म्हणजे सुका मेवा मधून आपल्याला उत्तम प्रकारचे पोषक तत्व मिळतात. त्यामुळे ते खूप सारं खाण्याची पण काही गरज नाही. आपण थोड्याही प्रमाणात सुका मेवा खाल्ला तरी सुद्धा आपल्याला पोषक तत्वांची जी कमतरता आहे ती व्यवस्थित भरून निघेल किंवा कधी कमतरता होणार नाही. त्यानंतरचा जो आहे बघा इथे हे दोन्ही जवळपास सारखेच दिसत आहेत तुम्हाला. विजिबल फॅट्स अँड ऑइल्स, तेल आणि तूप यांचंही प्रमाण दिलेलं आहे. तर अशा पद्धतीची आपली प्लेट आहे का हे आपण बघणं गरजेचं आहे. आता कसं खाऊ, किती खाऊ. तर हा किती खाऊचा जो चार्ट आहे हा तुमच्या डोळ्यासमोर आहे. याच्यामध्ये हा पण लेटेस्ट आहे अगदी. तर हे फूड पिरॅमिड जे आहे हे फूड पिरॅमिड तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर इथे तुम्हाला खाली फिजिकल ऍक्टिव्हिटी दिसेल. याचा अर्थ असा की तुम्ही जे अन्न पदार्थ म्हणजे आपण सगळेच जे अन्न पदार्थ खातो आहोत हे आपल्या शारीरिक क्रियाशीलतेनुसार आहे का, शारीरिक क्रियाशीलता सुद्धा तेवढीच आवश्यक आहे हे दर्शवण्यासाठी खाली त्यांनी फिजिकल ऍक्टिव्हिटी हे आता दाखवलेलं आहे. याच्या आधीचे जर फूड पिरॅमिड चार्ट तुम्ही बघितले असतील, पिरॅमिड बघितलं असेल तर याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटीचा कॉलम हा मेन्शन केलेला नव्हता, पण नुकताच हा मेन्शन केलेला आहे. बघा तुम्ही पाण्याचं सुद्धा दिलेलं आहे. ड्रिंक 6 to 8 ग्लासेस. दूध, दुधाचे पदार्थ, भाज्या, धान्य, त्यानंतर स्निग्ध पदार्थ, मांस, मासे, फळं सगळ्यांचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे. किती सर्विंग्स आपण खायला पाहिजे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. बरेचशा लोकांची तक्रार असते. मी अनेक ठिकाणी जाते काउन्सिलिंगसाठी. बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की मॅडम मी खूप थोडंसंच खाते पण तरी सुद्धा माझं वजन काही कमी होतच नाही. मग मी काय करू. एक तर वजन कमी असतं किंवा वजन खूप जास्त वाढलेलं असतं. तर असं असतं की
आपण जितकं खातो आणि आपली शारीरिक क्रियाशीलता, तर याच्यामध्ये जर समतोल असेल, म्हणजे आपण जे काही अन्नपदार्थ आपण खातो आहोत आणि आपली क्रियाशीलता किती आहे, आपण मेहनत किती करत आहोत, व्यायाम करतो आहोत का, तर या सगळ्या गोष्टींमध्ये, या दोन्ही गोष्टींमध्ये जर बॅलन्स असेल, समतोल असेल, तर आपलं वजन प्रमाणात राहील. आपलं वजन वाढणारही नाही आणि आपलं वजन कमी पण होणार नाही. बी फिजिकली ऍक्टिव्ह फॉर 30 मिनिट्स मोस्ट डेज ऑफ द वीक. मग किती ऍक्टिव्ह राहायचंय, तर मिनिमम 30 मिनिट असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की 30 मिनिटं मी ऍक्टिव्ह राहील आणि त्याच्यानंतर मग मी रिलॅक्स राहिले तरी चालेल, असं नाहीये. तर चिल्ड्रन साठी तर त्यांनी दिलेलं आहे की चिल्ड्रन अँड टीनेजर्स शुड बी फिजिकली ऍक्टिव्ह फॉर 60 मिनिट्स एव्हरी डे. म्हणजे आपण 30 मिनिट हे ऍक्टिव्हिटी असेल, आपली व्यायाम तर खूप असेलच, परंतु या बरोबरच दर 1 तासाला 2 तासाला एक चक्कर मारून किंवा एखादी फेरी तरी मी मारली आहे का, आपण किती क्रियाशील आहोत हे कुठेतरी आपण बघणं आवश्यक आहे. तर इथे हे त्यांना मेन्शन करायचं आहे की 30 मिनिट्स ठीक आहे किंवा 60 मिनिट्स हा व्यायाम तुमचा ठीक आहे, हा तर कराच तुम्ही, परंतु तुमचं दिवसभराची क्रियाशीलता किती आहे हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. बरेचदा असं होतं की आपण मोबाईल बघता बघता किती वेळ गेला हे आपल्याला लक्षात येत नाही, किंवा आपण टीव्ही बघतो, टीव्ही बघता बघता आपला सिरियल मध्ये किती वेळ गेला हे आपल्याला कळत नाही. तर त्यामुळं दर अर्ध्या तासाने 1 तासाने हे बघणं आवश्यक आहे की मी किती वेळ बसून आहे, किंवा मी फेरी मारली आहे का, चक्कर मारली आहे का, थोडं बहुत तरी त्या पद्धतीचा व्यायाम हा आवश्यक. तर अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपण बघूया की पोषक तत्व कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आणि आपल्याला ती कशी घेणं आवश्यक आहे, त्याची जी आवश्यकता आहे ती आपल्याला कोणत्या पद्धतीने पूर्ण करणं गरजेचं आहे. तर पोषक तत्व ही तुम्हाला दिसतील: कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. मला वाटतं आज एवढी माहिती सगळ्यांनाच आहे, एवढं बेसिक इंट्रोडक्शन जवळपास सगळ्यांनाच आहे. एक एक गट आपण आता विस्ताराने बघू. कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला कार्यशक्ती देण्याचा अत्यंत महत्वाचा आणि प्राथमिक सोर्स किंवा प्राप्ती स्त्रोत म्हणून कर्बोदकांकडे बघितलं जातं. आपल्याला क्रियाशीलता 2 प्रकारची आवश्यक असते. पहिली क्रियाशीलता म्हणजे ऐच्छिक कार्य करण्यासाठी, दुसरी अनैच्छिक कार्य करण्यासाठी. ऐच्छिक कार्य म्हणजे काय, तर मला जे वाटतंय माझ्या इच्छेनुसार मी जे काम करते, म्हणजे मी आता बोलतेय, चालतेय, लिहितेय, जे काही काम आहे जे माझ्या इच्छेनुसार होत आहे त्याला म्हणतो आपण ऐच्छिक कार्य. दुसरी गोष्ट म्हणजे अनैच्छिक कार्य, ज्याला आपण असं म्हणू की माझी इच्छा असेल किंवा नसेल ते कार्य शरीराकडून होत आहे, म्हणजे सरकता विसरणाचं कार्य आहे, अन्नपचनाचं कार्य आहे, श्वसनाचं कार्य आहे. तर ही जी कार्य आहेत ही आपली इच्छा असेल किंवा नसेल शरीर ते कार्य करत असतं. तर या ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन्ही कार्यासाठी शरीराला क्रियाशीलतेची आवश्यकता असते आणि त्यासाठी आपल्याला कर्बोदकांची गरज ही अतिशय महत्वाची आहे. मग आता ही कर्बोदकं मिळवायची कुठून, तर होल ग्रेन्स, लेग्युम्स, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे संपूर्ण धान्य जे आहे तर हे आपण घेणं आवश्यक आहे. फळांमधून सुद्धा तुम्हाला कर्बोदकं मिळतील काही प्रमाणामध्ये, जी फळं आहेत. तसं फळं आणि भाज्या हा व्हिटॅमिनचा ग्रुप म्हणून बघितला जातो, पण फळांमधून सुद्धा तुम्हाला कर्बोदकं काही फळांमधून मिळू शकतात. त्यानंतर इन्क्रीज फायबर इन द डाएट. कर्बोदकं घेताना महत्वाची गोष्ट ही बघायची आहे की तुमच्या आहारातलं फायबरचं प्रमाण किती आहे, फायबर आहे का. आता तुम्ही मला विचाराल, मॅडम फायबर म्हणजे काय, तर फायबर म्हणजे ज्याला शास्त्रीय भाषेत सेल्युलोज असं म्हटलं जातं, किंवा साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर रेषाळ पदार्थ किंवा रेषावाले पदार्थ. अशा भाज्या, असे पदार्थ ज्यांच्या रेषा निघतात. म्हणजे आता समजा तुम्ही भाजी निवडत आहात, भाजी निवडत असताना गवारीच्या शेंगा, दोडके, शेवग्याच्या शेंगा यांच्या जशा रेषा निघतात ना, हे सगळे पदार्थ असे आहेत की याच्यामधून तुम्हाला फायबर मिळेल. त्याचबरोबर फळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर फळांची साल. आता परत तुमचा प्रश्न मला असा येऊ शकतो की मॅडम मग सगळ्याच फळांची सालं खाणं गरजेचं आहे का. अजिबात नाही. ज्या फळांची सालं आपण खाऊ शकतो, म्हणजे जसं चिक्कू आहे, सफरचंद आहे, तर हे तुम्ही नक्की खा. फक्त फळं खाण्याआधी त्याला स्वच्छ धुतलं आहे का नाही याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. फायबरचं प्रमाण आहारातलं कमी असेल, सेल्युलोजचं प्रमाण आहारातलं कमी असेल तर कॉन्स्टिपेशन किंवा ज्याला बद्धकोष्ठता असं म्हणतो, किंवा अपचनाच्या ज्या तक्रारी आहेत, ज्या आज अगदी म्हणजे खरं तर 35-40 नंतर ह्या
तक्रारी सुरू होतात. पण आजकाल आपण बघतोय तर लहान वयापासूनच कॉन्स्टिपेशन हे जास्त प्रमाणात दिसून येतं. याचं कारण असं आहे की लाईफस्टाईलच पूर्ण बदलली. तर हे फायबर आपल्या आणि फायबरचं मुख्य कार्य काय? तसे तर फायबरची अनेकविध कार्य आहेत आपल्या शरीरामध्ये, अनेकविध कार्य आहेत. पण फायबरचं महत्वाचं कार्य काय? जसं आपण सकाळी उठल्यानंतर आपलं घर स्वच्छ झाडून काढतो की नाही, म्हणजे घर आपलं स्वच्छ होतं. अगदी त्याचप्रमाणे फायबर आपल्या शरीरातली जी घाण आहे, जे टॉक्सिन्स आहेत, विषाक्त पदार्थ आहेत, या सगळ्या विषाक्त पदार्थांना स्वच्छ करण्याचं महत्वपूर्ण कार्य करतं फायबर. तसं बघितलं तर फायबरची न्यूट्रिशन व्हॅल्यू 0 आहे. आपल्याला फायबर मधून कुठलंही न्यूट्रिशन मिळत नाही. पण तरी सुद्धा फायबर आपल्या आहारात असणं अतिशय आवश्यक आहे. वाढलेली कोलेस्टेरॉलची लेवल आपल्याला कमी करायची आहे, मग तुम्ही फायबरला विसरू नका. वाढलेलं वजन कमी करायचं आहे, मग तुम्ही फायबरला विसरू नका. म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या, फळं आपल्या आहारात आहेत का, याबाबत तुम्ही सजग राहा. मोसमी भाज्या, फळं ही आहारात असू द्या. कर्बोदकांच्या बद्दल विशेषत्वाने सांगायच्या गोष्टी ह्या, की जे तुम्ही धान्य आणतात बाजारातून, तर ते साली सहित आणा. डाळी ज्या आणतायत, पॉलिश केलेल्या डाळी वापरू नका, सालीसहित डाळी वापरा. याचं कारण असं आहे की जेव्हा पॉलिशिंगची प्रक्रिया केली जाते, त्यावेळेला अनेक पोषक तत्वांचा त्यामध्ये ऱ्हास होतो. त्यामुळं ज्या ज्या डाळी, आता डाळींमध्ये सुद्धा सगळ्यात सहज पचणारी डाळ मुगाची डाळ आहे आणि कठीण डाळ उडदाची डाळ. प्रोटीन हे चित्र इतकं बोलकं आहे की तुम्हाला प्रोटीन काय कार्य करतं आपल्या शरीरात हे लगेच लक्षात येईल. वी गेट कम्प्लीट प्रोटीन फ्रॉम एग, चिकन, फिश अँड मीट. गुणवत्तापूर्ण प्रथिनं मिळवण्यासाठी आपल्याला अॅनिमल सोर्स किंवा प्राणीज पदार्थांचा वापर करणं आवश्यक आहे. मिल्क, कर्ड, योगर्ट आर गुड सोर्सेस ऑफ प्रोटीन. आपल्याला प्रथिनं दूध, दुधाचे पदार्थ, दही, योगर्ट किंवा अंडी, चिकन ह्या सगळ्या अन्न पदार्थांपासून चांगल्या प्रमाणात मिळू शकेल. परत अनेक वनस्पतीचे पदार्थ खाणाऱ्या किंवा व्हेजिटेरियन लोकांना असा प्रश्न पडतो, मग मॅडम आणि कोविड काळात तर हा प्रश्न खूप जास्त आपल्याला भेडसावत होता. समस्या खूप जास्त आपल्याला वाटत होती की खरंच मग मला प्रोटीन मिळेल का? प्रोटीन मी खाऊ तर कशातनं खाऊ? तर काही गोष्टी मी तुम्हाला अशा युक्त्या सांगणार आहे की याच्यातनं तुम्हाला काही ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला प्रथिनांची कमतरता कधीच होणार नाही. कॉम्बिनेशन ऑफ सिरियल अँड पल्सेस कंटेन गुड क्वालिटी प्रोटीन. तृणधान्य, सिरियल म्हणजे काय? तृणधान्य. आता तृणधान्य म्हणजे काय? गहू, ज्वारी, बाजरी, मका यांसारखे जे पदार्थ असतात त्यांना आपण तृणधान्य म्हणतो. तर जेव्हा आपण अन्नपदार्थ घेतो, आहार घेतो, त्यावेळेला अन्नपदार्थ तयार करताना आपण तृणधान्य आणि डाळी यांच्या कॉम्बिनेशननी जर पदार्थ बनवला, म्हणजे काय? म्हणजे पराठा आहे, थालीपीठ आहे. तर अशा पद्धतीने जर अन्नपदार्थ आपण घेतले, तर आपल्याला प्रथिनं चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. आता असं का करायचं? याचं कारण असं, की वनस्पतीच्या पदार्थांमध्ये प्रथिनं काही म्हणजे प्रथिनांना आपण कंप्लीट प्रोटीन कधी म्हणतो? जेव्हा त्यात पूर्ण अमिनो ऍसिड्स हे असतात. मग तृणधान्यांमध्ये काही अमिनो ऍसिड्स ऍब्सेंट आहेत, अनुपस्थितीत आहेत, तर डाळींमध्ये काही प्रमाणात अमिनो ऍसिड्स अनुपस्थितीत आहेत. जेव्हा आपण या दोन्ही गटांना एकत्रित करून त्यापासून बनलेले अन्नपदार्थ घेतो, तेव्हा आपल्याला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये प्रथिनं मिळू शकतात. त्याचबरोबर स्प्राउटिंग प्रोसेस इन्क्रीज प्रोटीन क्वालिटी. जेव्हा आपण अंकुरित करतो किंवा मोड आणतो अन्न पदार्थांना, म्हणजे जसं कडधान्यांना, जसं मूग, मटकी, चवळी, राजमा यांसारखे जे पदार्थ आहेत, तर याच्यामध्ये काय होतं? जेव्हा अंकुर आणतो आपण, मोड आणतो अन्न पदार्थांना, तेव्हा त्यामधली प्रथिनांची जी गुणवत्ता आहे ती वाढते किंवा चांगली होते. प्रथिनांचं महत्व एक सांगणं मला असं आवश्यक वाटतं. जसं कोविड काळामध्ये प्रथिनांचं महत्व आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. इम्युनिटी बूस्टर्स म्हणून प्रथिनांकडे, व्हिटॅमिन सी कडे आपण बघत आहोत आणि प्रकर्षाने लोकांचं लक्ष हे प्रथिनांकडे वेधलं गेलेलं आहे. पण आपल्याला हे माहिती आहे का, की आपल्या शरीराचा पूर्ण जो ढाचा आहे, फ्रेमवर्क तयार करायचं काम प्रथिनं करतात. म्हणून याला बिल्डिंग ब्लॉक असं म्हटलं जातं. बिल्डिंग ब्लॉक म्हणजे काय? म्हणजे कोणतीही इमारत, पक्की इमारत तयार करण्यासाठी जसा विटांचा वापर होतो ना, विटांशिवाय इमारत पक्की होत नाही. तसंच आपल्या शरीराची ही जी इमारत आहे, ही इमारत पक्की बनण्यासाठी प्रथिनांचा वापर केला जातो. म्हणजे आपल्या शरीरात सगळ्या ठिकाणी प्रथिनं आहेत आणि म्हणून आपल्याला प्रथिनांची आवश्यकता असते. आपल्या शरीरामध्ये जी तुटफूट आहे, जे तुटलेलं आहे, काही फुटलेलं आहे, कारण तर त्याचं भरण पोषण करण्यासाठी, झीज भरून काढण्यासाठी म्हणून सुद्धा प्रथिनांची आवश्यकता खूप अधिक आहे. मग आता ही प्रथिनं
कशामधून मिळतात हे आताच बघितलं आपण. तर काही टिप्स तुम्हाला सांगते. जेव्हाही तुम्ही अन्नपदार्थ शिजवताय किंवा घरी आणताय, वॉश क्लीन इट बिफोर कुकिंग. कोणताही अन्नपदार्थ शिजवण्यापूर्वी त्याला स्वच्छ करणं, धुणं आवश्यक आहे. बॉईल, ग्रिल और बेक इट. खास करून नॉनव्हेज जेव्हा बनवता तेव्हा त्याला डीप फ्राय करू नका. एक तर बॉईल करू शकता, ग्रिल करू शकता किंवा बेक करू शकता. काय असतं जेव्हा डीप फ्राय केलं जातं तेव्हा अतिरिक्त तेलाचा वापर केला जातो, मसाल्यांचा उपयोग केला जातो, ज्याची काही आवश्यकता आपल्या शरीराला नसते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इट शुड बी वेल कुक्ड. म्हणजे कोणताही पदार्थ जो आहे तो व्यवस्थित शिजवल्याशिवाय खाऊ नका. अर्धवट कच्चे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे नॉनव्हेज शिजवायला वेळ लागतो. त्यामुळे ते पक्क व्यवस्थित शिजलं आहे का याची खात्री करून घ्या आणि त्यानंतरच तो अन्नपदार्थ घ्या. तुम्ही बघू शकता युअर बॉडी ऑन प्रोटीन. सगळ्या ठिकाणी प्रोटीन आहे. मग ब्रेन असेल, मसल्स असतील, इम्युन सिस्टीम असेल आणि त्याचं कार्य तुमच्या लक्षात येईल की प्रथिनांचं आपल्या शरीरातलं जे कार्य आहे ते किती जास्त आहे. त्यामुळे प्रथिनांकडे दुर्लक्ष करायचं नाही. त्यानंतर फॅट. जसाही फॅटचा विषय निघतो, तेलाचा, तुपाचा विषय निघतो, तसं आपण एकदम अस्वस्थ होतो, की अरे बापरे! मग मी फॅट्स घेऊ का? तेल, तूप खाऊ का? मॅडम खाऊ तर किती खाऊ? किती प्रमाणात खाऊ? कोणतं खाऊ? मग चांगलं तूप खाऊ का? वजन वाढेल का? अनेकविध प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. सगळ्यात पहिल्यांदा मला हे तुम्हाला सांगायचं आहे, की तेल, तूप खाणं अतिशय आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यामुळे ते खा, पण प्रमाणात खा. चांगलं तूप पचनासाठी, अन्नपचनासाठी चांगलं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स म्हणजे चांगली स्निग्धाम्ल असतात, जी शरीराच्या पोषणासाठी, चांगल्या पोषणासाठी आवश्यक असतात. त्यामुळे चांगल्या तुपाचं सेवन सुद्धा तुम्ही जरूर करा. आपण जेव्हा कोणत्याही मशीनला ऑइलिंग करतो की मशीन व्यवस्थित राहावी, ती मध्येच बिघडू नये म्हणून आपण त्याला ऑइलिंग करतो. तसंच आपल्या शरीरामध्ये ऑइलिंगची जी प्रक्रिया आहे ती स्निग्ध पदार्थ करतात आणि म्हणून स्निग्ध पदार्थांचं म्हणजे आपल्या हालचाली ज्या आहेत, हाडांमध्ये आपल्या घर्षण होत नाही. बरोबर, कारण पाण्याचा आणि स्निग्ध पदार्थांचा लेअर त्यामध्ये असतो. त्याचबरोबर स्निग्ध पदार्थांचा आणखी एक महत्वाचा भूमिका म्हणजे जे नाजूक अवयव आहे जसं ब्रेन आहे, हार्ट आहे, तर यांच्या अवतीभोवती सुद्धा स्निग्ध पदार्थ आणि पाण्याचं आवरण असतं. तर त्यामुळं स्निग्ध पदार्थांकडे दुर्लक्ष करायचं नाही आणि हे मनातनं काढून टाका, की मी तेल खाल्लं तर माझं वजन वाढेल का? तूप खाल्लं तर माझं वजन वाढेल का? तेल, तूप जरूर खा, पण प्रमाणात खा, प्रमाणात खा. फ्लॅक्स सीड्स, प्युअर घी, राईस ब्रान आर गुड सोर्सेस. जवसाचं तेल वापरण्यापेक्षा जवस खाल्ले तर ते जास्त चांगलं. जवसाचं तेल वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. प्युअर घी, साजूक तुपाचा वापर जरूर करा. तेलासाठी आता रोजचे जे तुम्ही अन्नपदार्थ शिजवता तर याच्यामध्ये तुम्ही राईस ब्रान, सोयाबीन यांसारखे तेल किंवा शेंगदाण्याचं तेल हे नक्की तुम्ही वापरू शकता. सूर्यफुलाचं तेल वापरू नका. का नाही वापरायचं? याचं कारण असं की कोणताही अन्नपदार्थ जेव्हा आपण डीप फ्राय करतो त्याला खूप उकळवतो, कारण डीप फ्राय करण्यासाठी तेलाला उकळण्याची गरज असते. त्यावेळेला कोणत्याही तेलामधून टॉक्सिन्स तयार होतात, विषाक्त पदार्थ तयार होतात आणि म्हणून उकळवू नका जास्त असं म्हटलं जातं. तर सगळ्या तेलांमध्ये सूर्यफुलाच्या तेलामध्ये विषाक्त घटक तयार होण्याचं जे प्रमाण आहे ते अधिक आहे असं संशोधन सांगतात आणि म्हणून सूर्यफुलाचं तेल वापरू नका. पण तुम्ही राईस ब्रान वापरू शकता, शेंगदाण्याचं तेल वापरू शकता, जवसाचं तेल वापरू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तेल आणताय तेव्हा तुम्ही कच्च्या घाणीचं आणा. आता कच्च्या घाणीचंच का आणायचं? याचं कारण असं की कच्च्या घाणीमध्ये याच्यावर प्रक्रिया कमी केलेली असते. तुम्ही जर कच्च्या घाणीचं जे तेल आहे त्याचं झाकण काढून जर तुम्ही बघितलं तर त्याला एक छान सुगंध असतो, एक चिकटपणा असतो. पण ते जर तुम्ही विकतचं पॅकेट कधी फोडलं तर तुम्हाला ना त्याच्यात कोणता सुगंध येईल, अगदी ट्रान्सपरंट असतं ते, ना त्याला कोणता चिकटपणा असतो, काहीच नाही. म्हणजे त्याच्यात त्यातला चिकटपणा, त्यातली सगळी संरचना बदललेली असते आणि अशा पद्धतीचं जे तेल आहे याचा आपल्या शरीराला फायदा होत नाही. त्यामुळे कच्च्या घाणीचं जर तेल, पण अजून एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे की ज्या कच्च्या घाणीतून तुम्ही तेल आणताय ती कच्ची घाणी किती स्वच्छ आहे हे बघायला विसरू नका. नट्स लाईक वॉलनट, आल्मंड, पीनट्स आर गुड सोर्सेस. सुकामेवा जरूर खा. जसं सुकामेवा प्रथिनांसाठी चांगला आहे तसं सुक्यामेव्यातून तुम्हाला चांगली स्निग्धाम्ल सुद्धा नक्की मिळतील. आता कोणता सुकामेवा खायचा? सगळे खा, सगळा सुकामेवा चांगला आहे. पण तुम्हाला सगळा सुकामेवा खाणं शक्य नाहीये. तुम्ही असं की तुमच्या मनात असा प्रश्न असतो की मग सुक्यामेव्यामध्ये नक्की कोणते अन्नपदार्थ, कोणता सुकामेवा जास्त चांगला आहे? तर वॉलनट, अक्रोड, बदाम, शेंगदाणे हे अतिशय चांगले आहेत. तुम्ही हे खाऊ शकता, जरूर खा. तर आता हे किती खायचे आहे?
1 मूठ पर्यंत तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. जास्तीत जास्त रिक्वायरमेंट त्याची. जास्तीत जास्त तुम्ही 1 मूठ त्याच्यावर खायचे नाही. मंथली रिक्वायरमेंट तेलाची जी महिन्याची गरज आहे प्रति व्यक्ती ती 500 ते 750 ml आहे. म्हणजे अर्धा ते पाऊण किलो आपल्याला तेलाची गरज असते प्रति व्यक्ती महिनाभराची गरज हे लक्षात घ्या. तर मग माझ्या घरामध्ये जो मी तेलाचा कॅन आणते ते किती किलोचा आहे हे एकदा तपासून बघा. म्हणजे आपल्या घरामध्ये किती सदस्य आहेत आणि आपण आणलेलं तेल हे किती किलो आहे याचा कुठेतरी ताळमेळ घालणं आवश्यक आहे. टिप्स: अवॉइड जंक फूड, ट्रान्स फॅट, बेकरी फूड. जे बेकरीचे पदार्थ असतात ते खाऊ नका. का नाही खायचे? कारण बेकरीच्या पदार्थामध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण असतं. ट्रान्स फॅट म्हणजे काय? तर ट्रान्स फॅट म्हणजे असं स्निग्ध पदार्थ, असं फॅट जे आपल्या शरीराला चांगलं नसतं, वाईट पद्धतीचं स्निग्ध पदार्थ किंवा स्निग्धांग, ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं फक्त नुकसान होतं. आणि बेकरी पदार्थ मग ते कोणते असेल, बिस्किट असेल, नानखटाई असेल, कोणताही बेकरीचा जो पदार्थ आहे हा तुम्हाला ट्रान्स फॅटच मिळवून देतो. त्यामुळे जितकं तुम्हाला अव्हॉइड करता येईल तितकं तुम्ही अव्हॉइड करा. दुर्दैवाने आज असं झालेलं आहे की प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्याला केक पाहिजे. बघा, तर याच्यामधून तुमचा मैदा, मगाशी जे मी तुम्हाला मैदा खाऊ नका किंवा फायबरचं प्रमाण वाढवा म्हटलं, तर फायबरचं प्रमाण वाढवा, मैदा खाऊ नका. मैदा जितका तुम्हाला कट करता येईल तितका कट करा. वर्षातून एकदाच तुमचा वाढदिवस साजरा करा. औक्षवण करून वाढदिवस साजरा करा. केक खाताय तर कमी प्रमाणात खा, 1 पीस खा. वर्षातून एकदा ठीक आहे ना केक खाणं. पण आजकाल आपल्याकडे असं झालं की कोणताही सण साजरा करायचा आहे, कोणताही उत्सव साजरा करायचा आहे, तर तुम्ही केक कापताय, केक खाताय आणि केक किती प्रमाणात खाताय ते बघा कुठेतरी. अव्हॉइड कुकिंग इन द सेम ऑइल अगेन अँड अगेन. हे सगळेच सांगतात तुम्हाला की एकाच तेलामध्ये वारंवार अन्नपदार्थ तळू नका. पण असं का नाही करायचं हे बघू आपण. तर हे केल्यामुळे काय होतं, तेलाची संरचना जी आहे ती बदलते आणि त्याच्यामुळे तेलामधून आता जसं मी सांगितलं तुम्हाला की विषाक्त घटक जेव्हा आपण जास्त उकळतो तेलाला, तर ते कोणत्याही तेलाला एका ठराविक ज्वलनांकापर्यंत, स्मोक पॉइंट पर्यंत उकळणं आवश्यक असतं. त्याच्यावर जेव्हा आपण उकळतो तेव्हा शास्त्र सांगतं की याच्यामधून हानिकारक पदार्थ तयार होतात. आणि बघतो आपण जेव्हा पकोडे आहेत, भजे आहेत, बाहेरचे समोसे आहे, कचोरी आहे, हे जेव्हा आपण खातोय तेव्हा त्याच्यामध्ये किती वेळापासून त्याच तेलामध्ये परत 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 खाल्लेलं असतं. तुमच्यापैकी अनेक जणांना असं होतं की बाहेरचं खाल्लं की पोट बिघडतं, पोटात त्रास होतो. तर काय होतंय? यामुळे होतंय. एक तर आधीच डायजेस्टिव्ह सिस्टीम कमजोर झाली आहे, इम्युनिटी कमी आहे आणि दुसरी गोष्ट बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याची शरीराची क्षमता कमी आहे आणि ट्रान्स फॅटचं प्रमाण वाढलेलं आहे. तर जीवनशैलीवर कुठेतरी लक्ष देणं आवश्यक आहे. विटामिन्स. विटामिनला शरीरात संरक्षक गट किंवा शरीराचं संरक्षण करणारा, शरीराला सुरक्षा देणारा गट म्हणून विटामिन्सकडे बघितलं जातं. जीवनसत्वांचं महत्व आपल्या शरीरामध्ये खूप अधिक आहे. जीवनसत्व 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे फॅट सोल्युबल आणि दुसरं म्हणजे वॉटर सोल्युबल. म्हणजे काही स्निग्ध पदार्थ, काही जीवनसत्व ही स्निग्धात विरघळतात, जसं तेल, तूप याच्यामध्ये, आणि काही जीवनसत्व ही पाण्यात विरघळतात, वॉटर सोल्युबल आहे. जीवनसत्वांचं महत्व का अधिक आहे, तर ती अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर जेव्हा अन्नपचनाची प्रक्रिया सुरू असते त्यावेळेला काही विषाक्त घटक शरीरात तयार होतात, ज्यामुळे आपल्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. तर आपल्या शरीराचं नुकसान होऊ नये म्हणून ही विटामिन्स काम करतात, अँटीऑक्सिडंटचं काम करतात आणि म्हणून या विटामिन्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग हे विटामिन्स आपल्याला नक्की कुठून मिळतील? तर भाज्या, फळांमधून आपल्याला सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही खा. हिरव्या भाज्या, हिरव्या पिवळ्या भाज्या तर खाच, पण सगळ्याच प्रकारच्या भाज्या खा. कोणत्या? मोसमी भाज्या, मोसमी फळं हे नक्की खा. प्रोटेक्टिव्ह रोल आहे. शरीराला रोगजंतूंचा संसर्ग होऊ नये म्हणून जीवनसत्वांचं महत्व अत्याधिक आहे. जीवनसत्वांमध्ये खास करून सांगायचं झालं तर जीवनसत्व तर तुम्हाला सगळ्यांना माहित असतीलच. ए, बी, सी, डी ठीक आहे ना? ई, के ही सगळी जीवनसत्व आहेत. महत्वाची जीवनसत्व सांगायची झाली, जी कोविड काळामध्ये खूप जास्त जिच्याकडे लक्ष गेलंय ते म्हणजे व्हिटॅमिन सी, इम्युनिटी बूस्टर. आता प्रोटीन सांगताना मी तुम्हाला सांगितलं. मग व्हिटॅमिन सी कशातून मिळेल? व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काम करतं, महत्वाचं आहे. आणि मग व्हिटॅमिन सी कुठून मिळवायचं? आमला इज द बेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. आवळा तुम्ही घेऊ शकता. आणि आवळा असा आहे की ज्याला त्याला चिरा, कापा, वाफवा, उकळवा
काय वाटेल ते करा, पण त्याच्यातलं व्हिटॅमिन सी लवकर नष्ट होत नाही आणि म्हणून आवळ्याचं महत्व हे खूप अधिक आहे. तर तुम्ही आवळा कोणत्याही स्वरूपात तुम्ही खाऊ शकता. म्हणजे आवळ्याचं लोणचं असेल, मुरब्बा असेल, सुपारी असेल, मोर आवळा असेल, जे काही असेल. तर त्याच्यातनं तुम्ही किंवा नुसताही आवळा तुम्ही खाऊ शकता. नुसता आवळा खाल्लेला तर केव्हाही चांगला, पण या वेगवेगळ्या प्रकारामधून सुद्धा तुम्ही आवळा घेऊ शकता. सकाळी उठल्यानंतरही तुम्ही आवळ्याचा रस नक्की घेऊ शकता. बाकी कोणते काढे घेण्यापेक्षा आवळ्याचा रस घ्या. त्याच्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती नक्की वाढेल. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी काम करतं. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं खाणं आवश्यक आहे. दुधाचे पदार्थ घेणं आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी दात आणि हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी काम करतं. पण तुम्हालाही माहिती आहे का, की व्हिटॅमिन सी एकटा काम करत नाही. आपल्या शरीरामध्ये अन्नपदार्थ हातात हात घालून काम करतात. म्हणजे व्हिटॅमिन सी हा व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम सोबत काम करतो. त्यामुळे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात आहे, पण व्हिटॅमिन डीच नाहीये, कॅल्शियमच नाहीये. तर व्हिटॅमिन सी एकटा काय करणार आहे? त्यामुळं हाडं मजबूत ठेवायची असतील, बळकटी हाडांना मिळवायची असेल, तर तुम्हाला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम या सगळ्यांचा आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे. मिनरल्स, खनिज पदार्थ. आता मी तुम्हाला सांगितलं कोविडवर परत माझं लक्ष याच्यासाठी चाललंय. कारण या 2019-20 मध्ये 19-20 पासून म्हणू अनेक ठिकाणी वेबिनारसाठी मला बोलवलं जातं आणि अनेकदा हा प्रश्न विचारला जातो. सातत्याने हे प्रश्न मला विचारले जातात, की "मॅडम मग हळद घेऊ का? मॅडम मसाला घेऊ का? धणे जिरे त्याचं पाणी पिऊ का? किती पिऊ? हे घेऊ तर किती घेऊ? सकाळी घेऊ का दुपारी घेऊ की संध्याकाळी घेऊ?" असे अनेकविध गोष्टी प्रश्न विचारले जातात. मसाल्यांचं महत्व, मिनरल्स, खनिज पदार्थांचं महत्व आपल्या शरीरामध्ये खूप जास्त आहे. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स दोन्हीही पोषक तत्वांना प्रोटेक्टिव्ह ग्रुप असं म्हणलं जातं. आपल्या शरीराची सुरक्षा करण्यासाठी मिनरल्सचं काम खूप अधिक आहे. फॉर प्रॉपर कंपोझिशन ऑफ बॉडी फ्लुइड्स आपल्या शरीरामध्ये जे फ्लुइड आहे, द्रवपदार्थ आहेत, यांचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी म्हणून खनिज पदार्थांची गरज असते. मेंटेनिंग हेल्दी नर्व फंक्शन, मज्जासंस्था, ब्रेनचं जे कार्य आहे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी बघा आजकाल असं झालंय, की आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपलं कमी झालंय. कॉन्सन्ट्रेट आपण करू शकत नाही. आपणही नाही करू शकत, आपले मुलंही नाही करू शकत आहे. कॉन्सन्ट्रेट का नाही करू शकत? तर पोषक तत्वांची कमी होतीये आणि म्हणून आहारामधल्या पोषक तत्वांकडे दुर्लक्ष करू नका. मसाल्याचे पदार्थ आपल्या आहारात असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. पण ते मसाल्याचे पदार्थ प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घ्या. आता काही मसाल्यांबद्दल सांगायचं झालं तर जसं हळद आहे, काळी मिरी आहे, लसूण आहे, जिरे आहेत. यांचं महत्व सगळ्यांना माहिती आहे, सर्वमान्य आहे. आयुर्वेदाने सुद्धा ते सिद्ध केलेलं आहे. परंतु हे पदार्थ घेताना ते विशिष्ट वेळेला घेतले, विशिष्ट पद्धतीने घेतले तर त्याचा चांगला उपयोग होईल. नाहीतर शरीरावर उलटाच परिणाम होईल. त्यामुळं जसं हळद आहे, तर हळदीचं दूध तुम्ही नक्की पिऊ शकता. धणे जिरे पाणी पिऊ नका धण्या जिऱ्याचं किंवा मेथी दाणे हा सुद्धा प्रश्न खूप वेळेला मला विचारला जातो, की मॅडम डायबिटीस आहे मग मी मेथी दाण्याचं पाणी घेऊ का? ही गोष्ट जरी खरी असली, की मधुमेहासाठी मेथी दाणे वरदान समजले जातात. ही गोष्ट खरी आहे. परंतु मेथी दाण्याचं पाणी पिऊ नका. मग मेथी दाणे कसे घ्यायचे? तर भाजीला फोडणी देतोय, वरणाला फोडणी देतोय, कढी करतोय त्यावेळेला जे आपण मेथी दाणे टाकतो, किती टाकतोय बघा तुम्ही. पूर्ण फॅमिलीसाठी, सदस्यांसाठी जेवण बनवलं जातं. त्याच्यात आपण किती टाकतोय मेथी दाणे? तेवढीच गरज आहे शरीराला आणि त्याच पद्धतीने मेथी दाणे खाणं गरजेचं आहे. त्याचं पाणी पिण्याची काहीही आवश्यकता नाही. रेग्युलेशन ऑफ मसल टोन म्हणजे आपल्या स्नायूंना, आपल्या हाडांना मजबूत बनवण्यासाठी खनिज पदार्थांची आवश्यकता असते. त्यानंतर वॉटर, पाण्याचं महत्व खूप आहे, खूप आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते पटतं. कारण उन्हाळ्यात आपल्याला तहान लागते. म्हणून आपल्याला लक्षात येतं, की आपल्याला पाणी प्यायचं आहे आणि पाण्याची गरज आहे. परंतु उन्हाळ्यात इतकीच पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सुद्धा आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. कारण पाणी अनेकविध कार्य आपल्या शरीरात करत असतं. मुख्य म्हणजे शरीराचं तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. बघा फीव्हरमध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. बरोबर? कारण पाणी कमी होतं बॉडीतलं. उष्णता वाढली की पाण्याचं प्रमाण कमी होतं. तर पाण्याकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. पाणी पिताना ते ग्लासनी मोजून प्या. खूप वेळेला असं होतं, की अनेक जण मला सांगतात, की "मॅडम मी तर भरपूर पाणी पिते." पण भरपूर म्हणजे किती? मोजा, की मी किती ग्लासेस पाणी पित आहे किंवा
पिते आहे तर हे चेक करा. 8 to 10 ग्लासेस ऑफ वॉटर डेली आवश्यक आहे. दिवसभरामध्ये 8 ते 10. खूप जास्त पाणी पिण्याची गरज नाही आहे आणि खूप कमी सुद्धा पाणी पिण्याची गरज नाहीये. म्हणजे खूप कमी पण पाणी पिऊ नका, खूप जास्त पण पाणी पिऊ नका. तर 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. तर हे आपण पित आहोत का? पण याच्यात मला आणखी एक गोष्ट अशी सांगायची आहे, की फक्त पाणीच नाही तर पेय पदार्थांचं प्रमाण सुद्धा आहारामध्ये ठेवा. अनेकदा मला हा प्रश्न विचारला जातो, की मॅडम मी खूप खाते, पण मॅडम पोटच नाही भरत हो किंवा खाल्ल्याचं समाधानच नाही होत. याचं कारण असं आहे, की जेव्हा पोषक तत्वांची कमतरता असते किंवा आहारातील पेय पदार्थांचं प्रमाण कमी असतं, जेव्हा नुसतं सुकी भाजी पोळी खाल्ली जाते किंवा रस्सा भाजी पोळी तुम्ही खाताय, पण ताक नाही, कढी नाही, मठ्ठा नाही, सूप नाही, ज्युसेस नाही, तर तुमचं शरीर पाण्याची कमतरता होईल आणि पोट भरल्यासारखं वाटणारच नाही. तुम्ही बघा ना, सणावाराला जेवल्याचं समाधान मिळतं आपल्याला. एक दिवस कढी, ज्या दिवशी आपल्या जेवणामध्ये कढी आहे, आमटी आहे, त्या दिवशी आपल्याला वाटतं, "अरे वाह! काय छान जेवण झालं." याचं कारण पेय पदार्थ तृप्तीची भावना देतात, समाधान देतात. त्यामुळं जितकी गरज पाण्याची आहे, म्हणजे पाणी पिण्याच्या पाण्याची आहे, तितकीच गरज पेय पदार्थांची आहे. मग पेय पदार्थ, मग आता हे कोणत्या ऋतूत कोणते पेय पदार्थ घ्यायचे? तर जसं थंडी आहे, तर तुम्ही सूप्स घेऊ शकता. उन्हाळा आहे, तर तुम्ही ताक, मठ्ठा हे नक्की घेऊ शकता. फळांचे रस घ्या, पण फळांचे रस घेताना मला असं म्हणायचं की फळं खाल्लेली केव्हाही चांगली आहे. फळांचा रस जेव्हा आपण घेतो, तेव्हा फळांचा रस घेताना खूप फळं आपल्याकडून खाल्ली जातात. दुसरी गोष्ट अशी की फळांचा रस बाहेरून जेव्हा घेतला जातो, तेव्हा तर त्याच्यात भेसळ खूप मोठ्या प्रमाणात असते. कलर पण टाकले जातात, कृत्रिम रंग टाकले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरच्या रसामध्ये साखर सुद्धा घरी पण खूप ठिकाणी आजकाल टाकली जाते. तर ही साखर टाकू नका. काहीच आवश्यकता नाही. फळांना नैसर्गिक गोडवा असतो. ती त्याच पद्धतीने खा. उगाचच ते त्याच्यामध्ये साखर टाका, त्याच्यात कलर टाका, काहीही आवश्यकता नाही. अजून मला एक सांगायचं इथे, की फळांचं कुठे रायतच बनव, कुठे कोशिंबीरच बनव, काहीच आवश्यकता नाही. चटणी बनव, काहीही गरज नाही. तुम्ही फळं आहे त्या स्वरूपात खा. तुम्ही म्हणाल, "का मॅडम असं का?" याचं कारण असं आहे, की जेव्हा तुम्ही चटण्या बनवताय, तुम्ही जेव्हा त्याचं आणखी रायतं, कोशिंबीर बनवताय, तेव्हा तुम्ही त्याच्यात तेल टाकता, मीठ टाकता, साखर टाकता, ज्याची काहीच गरज नाहीये. आणि याच्यातून थोडं मीठ वाढत चाललंय, थोडं साखर वाढत चालली आहे शरीरामध्ये. तर ती कमी करा, कट करा. आता काही महत्त्वाच्या टिप्स सांगायच्यात मला. डोंट स्किप युअर ब्रेकफास्ट. नाश्ता चुकवायचा नाही. आजकाल खूप तक्रारी अशा येत आहेत, महिलांकडूनही येत आहेत, पुरुषांकडूनही येत आहेत. टीनेजर्स म्हणजे जे अगदी एनर्जी असणाऱ्या गटाचं लक्षण आहे, की अगदी एनर्जेटिक राहायला पाहिजे ज्या गटाने. त्यांच्याकडून या तक्रारी येतात, की मॅडम खूप वीकनेस वाटतोय, खूप कमजोरी वाटते. याचं कारण असं आहे, की तुम्ही ब्रेकफास्ट करत नाहीये, तुम्ही नाश्ता करत नाही. तर तुम्ही खाल्लंय का काही? नाश्ता केला आहे का? याच्याकडे लक्ष द्या. नाश्ता का करायचा? इट इम्प्रूव्हज फिजिकल ॲक्टिव्हिटीज. तुमची जी शारीरिक क्रियाशीलता आहे, ती चांगली करण्यासाठी तुम्हाला नाश्ता करणं गरजेचं आहे. डज नॉट कॉन्ट्रिब्यूट टू ओव्हरवेट. अजिबात असा विचार करू नका, की मी नाश्ता केला, तर माझं वजन वाढेल का? तुम्ही नाश्ता केल्याने तुमचं मुळीच वजन वाढणार नाही. कीप्स यू हेल्दी आणि नाश्ता केल्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहील. आता नाश्ता कसा करायचा? कधी करायचा? हं, तर याच्याबद्दल थोडंसं आपण बघू. तर नाश्ता करताना तुम्ही प्रोटीन डाएट घेतला, प्रोटीनचा नाश्ता केला तर तुम्हाला प्रोटीन चांगलं मिळेल. सकाळी मूग, मटकी, चवळी यांच्यासारख्या जर उसळी तुम्ही घेतल्या, तर आपल्याला काही उसळ खूप जास्त प्रमाणात खाण्याची गरज नसते. 1 वाटी आपण उसळ खाल्ली तरी इनफ आहे. तर उसळ तुम्ही जर खाल्ली तर त्याच्यामधून तुम्हाला प्रथिनही चांगले मिळतील, फायबरही मिळेल आणि दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटेल. महिलांसाठी इथे खास करून मला इथे सांगायचं आहे, की गृहिणी जी असते सगळ्यांना जेवायला अन्नपदार्थ, आहार देते, नाश्ता देते, जेवण देते. पण ती स्वतः खात नाही. आणि कुठेतरी मग असं असतं, की जाऊ दे ना पटकन खूप जण असेही सांगतात मला, खूप महिला, की "मग मॅडम मी खाल्लं की मला होतच नाही काही काम." असं करू नका. ही चुकीची सवय आहे. ह्या सवयी आपणच आपल्या शरीराला लावून घेतलेल्या आहेत. त्यामुळे हे अजिबात करू नका. बघा खाण्यासाठी किती वेळ लागतो आणि एवढा वेळ तर आपण काढलाच पाहिजे ना. हे सगळं करतोय कशासाठी? 2 घास खाण्यासाठीच करतोय ना. तर जेव्हा सगळ्यांना तुम्ही अन्नपदार्थ देतात, नाश्ता देतात, जेवण देतात, तेव्हा त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा नाश्ता करा. दुसरी गोष्ट उसळी हां, नाश्त्यासाठी तुम्ही आता जसं मी सांगितलं मूग, मटकी, चवळी रोजच उसळी खाल का? नाही, कंटाळा येईल.
पण तुम्ही अल्टरनेट डे किंवा 2 दिवस ऍटलीस्ट आठवड्यातून 4 दिवस तरी तुमच्या नाश्त्यामध्ये उसळी येत आहेत का हे बघा. मोड आलेले जे पदार्थ आहेत ते कच्चे खाऊ नका. त्याला एक तर ते अंकुरित झालेले जे पदार्थ आहेत त्याला एक वाफ तरी आणा. म्हणजे ते पचायला हलके असतात. दुसरी गोष्ट अजून की खूप जास्त प्रमाणात खायचे नाहीत. काय असतं आपल्या डोक्यात असं असतं की अरे वाह! हे चांगलंय, मग खाऊ आपण जास्त. हे चांगलंय. चांगलेही पदार्थ प्रमाणातच खाण्याची गरज असते. जेव्हा आपण अति करतो ना, म्हणजे चांगल्या गोष्टींची जेव्हा अति होते, तेव्हा त्याच्यातून सुद्धा नुकसान होतं. कडधान्य पचायला जेव्हा अति होतात, जास्त प्रमाणात आपण घेतो, तेव्हा आपलं पोट बिघडतं. लगेच संडास लागते. अतिसारची समस्या दिसून येते. पोट दुखायला लागतं. मटकीची, मुगाची जेव्हा आपण भेळ करतो, तेव्हा जास्त प्रमाणात ती खाल्ली जाते. लगेच पोटदुखीचा त्रास सुरू होतो. तर असं करू नका. 1 वाटी उसळ इनफ आहे. त्यामुळं नाश्त्याकडे लक्ष द्या. नाश्ता चुकवू नका. रिड्यूस स्क्रीन टाइम. बघा सगळं जे आज जग आहे ते मोबाईलवर अवलंबून आहे. आपल्याला शिक्षणासाठी सुद्धा आज मोबाईलची गरज पडली आहे. ऑन स्क्रीन राहावंच लागतंय. आणि म्हणूनच मला असं सांगायचंय, की जर गरज बनली आहे नाही, तर जितकं आपण अव्हॉइड करू शकतो तितकं तर नक्कीच करा. म्हणजे आपण स्वतः तर करा, पण आपल्या मुलांना सुद्धा जितकं याच्यातनं म्हणजे अ, परावृत्त करता येईल. जेवढं गरज आहे ना, तेवढंच तुम्ही बघा. तेवढंच तुम्ही वापर त्याचा करा. मग तो टीव्ही असेल, मग तो मोबाईल असेल, मग सोशल मीडिया असेल. स्क्रीन टाइम कमी करा. अव्हॉइड इटिंग व्हाईल वर्किंग, ड्रायव्हिंग, आर्ग्युइंग, वॉचिंग टीव्ही. जेव्हाही तुम्ही जेवण करता आहात त्यावेळेला किंवा ड्राईव्ह करता आहात किंवा टीव्ही बघता आहात, यावेळेला जेवण करू नका. जेवायच्या वेळेला टीव्ही बघूच नका तुम्ही. का? काय कारण आहे? याचं कारण असं आहे, की आपण जेवण करताना जे टीव्ही बघतोय, तर त्या सीरियलचा कुठेतरी आपल्या मनावर परिणाम होतो आणि मग जास्त खाल्लं जातं. संशोधन असं सांगतात, की नैराश्यातून अधिक खाण्याचं प्रमाण असतं. महिलांमध्ये खाण्याचं प्रमाण वाढतं आणि म्हणून सीरियल बघायची असेल जरूर बघा. पण अशी बघा, की ज्याच्यातून आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज मिळेल, सकारात्मक काही गोष्टी मिळतील, अशा बघा. निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर होतोय असं बघू नका. आणि हे चित्र इतकं बोलकं बघितलं असेल तुम्ही काळजीपूर्वक, तर हा मुलगा कसा दिसतोय हे बघा आणि तो काय खातोय, कसं खातोय ते बघा. त्या खाण्याकडे त्याचं अजिबात लक्ष नाहीये. लक्ष सगळं त्याचं मोबाईलकडे आहे. तो काय खातोय बघा, जंक फूड आहे. परत तुम्ही मला विचारलं जंक फूड म्हणजे काय मॅडम? तर जंक फूड म्हणजे असे अन्नपदार्थ ज्याच्यातून न्यूट्रिशन व्हॅल्यू 0 असते, निग्लिजिबल असते, अगदी कमी प्रमाणात, नाहीच्याच बरोबर असते. तर असे अन्नपदार्थ शरीराला नुकसान करतात, खाऊ नका. दुसरी गोष्ट टीव्ही बघताना किंवा कॉम्प्युटर समोर तुम्ही तुमचं खूप वेळेला असं झालंय ना, की कामं इतके वाढले आहेत. गृहिणींच्या मागचा व्याप इतका वाढलेला आहे. कारण आता काय झालंय वर्क फ्रॉम होमही होतं ना खूप वर्षांपर्यंत. आता आता कुठेतरी ऑफलाईन सुरू झालेलं आहे. तर त्यामुळं बाहेरची जबाबदारी आली आहे, घरातली जबाबदारी आली आहे आणि मग असं झालंय, की काम जेवण करायचं ना, तर जाऊ देत. कॉम्प्युटर सुरू करू आणि कॉम्प्युटरच्या समोरच मी कुठेतरी पटकन माझं जेवण आटोपते. अजिबात असं करू नका. जेवायला वेळ द्या. पोर्शन कंट्रोल. एखादा अन्नपदार्थ चांगला आहे म्हणून तो जास्त प्रमाणात खायचा असं करू नका. पोर्शन कंट्रोल, प्रमाण अतिशय आवश्यक आहे. बघा आपण जे पदार्थ खातो हे जितके महत्वाचे आहेत, तितकंच आपण जे जेवण करतोय हे कोणत्या ताटात करतोय हे सुद्धा आवश्यक आहे बघणं. तुम्ही म्हणाल मॅडम ताटाचा काय संबंध आहे? अहो मी प्लेटमध्ये जेवलो काय, मोठ्या ताटात जेवलो काय किंवा मध्यम आकाराच्या ताटात जेवलो काय. शेवटी लक्ष अन्नपदार्थांकडे द्यायचंय ना, ताटाकडे नाही. पण असा विचार करत असाल तर ही चूक आहे. संशोधन असं सांगतात, की जितकं महत्व अन्नपदार्थांना आहे, तितकंच महत्व ते अन्नपदार्थ तुम्ही कोणत्या ताटात खाताय, कोणत्या प्रकारच्या याला आहे. याचं कारण बघा, जेव्हा तुम्ही जेवण करताय, नाश्ता करताय, नाश्त्याचीच प्लेट द्या. जेवायच्या ताटामध्ये नाश्ता करू नका. जेवण करताय, मध्यम आकाराच्या ताटामध्ये जेवण करा. का? असं का करायचंय? याचं कारण असं, की जेव्हा आपण छोट्या प्लेटमध्ये जेवण करतो, तेव्हा दिवसभर आपल्या मनामध्ये असं असतं, की मी काय आज पोटभर जेवलीच नाही. खाल्लेलं तेवढंच असतं. पण कुठेतरी आपल्या मनामध्ये असं असतं, की मी पोटभर जेवलेली नाही. प्रमाणापेक्षा जास्त मोठं ताट आपण जर घेतलं, तर आपल्या मनामध्ये असं असतं, की ताट एवढं मोठं आहे आणि अन्नपदार्थ भाजी-पोळी कुठेतरी जाऊन बसली आहे. ताटात एवढी मोठी जागा आहे. मग काय असतं, की अतिरिक्त पदार्थ आपण त्याच्यातनं मग कुठेतरी आणखी 2-4 पदार्थ वाढवू, ज्याची गरज नाही आहे. असेही पदार्थ मग आपण आपल्या ताटामध्ये वाढायला लागतो. एक्स्ट्रा कॅलरीज कॉन्ट्रिब्यूट्स टू ओबेसिटी आणि जेव्हा कॅलरीज वाढायला लागतात, तेव्हा त्याच्यातनं लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणा एकदा आला, की तो आपल्या आप्तेष्टांना घेऊन येतो. आपल्याला माहिती लठ्ठपणा एकटा येत नाही.
लठ्ठपणा आला की तो त्याच्या नातेवाईकांना मग लगेच बीपी असेल, लगेच कोलेस्टेरॉल लेवल वाढते, लगेच डायबिटीस, लगेच हृदयाचे प्रॉब्लेम्स, असे अनेकविध समस्या या लठ्ठपणाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि हा कमी करायचा असेल तर तुम्ही क्रियाशीलता वाढवा किंवा पोषण कंट्रोल प्रमाणाकडे लक्ष द्या. म्हणजे व्यायाम तर करा, पण आहारामध्ये अन्न पदार्थांचं प्रमाण योग्य ठेवा. ईट अर्ली, ईट ऑफन. मला अतिशय आवडणारं आणि अतिशय बोलकं असं हे चित्र आहे. बघा किती छान असं चित्र आहे आणि किती चांगला संदेश देणारं असं चित्र आहे. मला सांगा, आपल्या घरातलं जेवण या पद्धतीने आपण घेतो आहोत का? शेअरिंग, बघा शेअरिंग, की आई वडील आणि मुलं किंवा फॅमिली पूर्णच, जे कुटुंबातले जे परिवारातले सगळे सदस्य आहेत, ते तुम्ही खरंच किती वेळेला सगळेजण सोबत बसून जेवता, गप्पा मारत जेवतायत, शेअर करतायत एकमेकांशी, हे चित्र बघायला मिळत नाहीये. कारण काही असेल, तुमचं प्रोफेशन असेल, जमत नसेल. पण मला असं म्हणायचं की ठीक आहे, दिवसभरातले 2 वेळचं जेवण तुम्ही नाही सोबत जेवू शकत ना, पण 1 वेळचं तर जेवा. शेअरिंग आवश्यक आहे. आणि काय असतं, अशा पद्धतीच्या जेवणामुळे अन्न पदार्थ तर म्हणजे आनंदाने काय असतं, की ज्या प्रकारे आपण अन्न कसं खावं किंवा आपण अन्न कसं खातो यावर त्या अन्न पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. आपण म्हणतो ना, की चांगलं खा म्हणजे अंगी लागेल तुझ्या, असं म्हणतो खूप वेळेला आपण. तर अशा पद्धतीने जर तुम्ही जेवण करत असाल, खात असाल, तर तो पदार्थ आपल्या अंगी लागेल. त्या अन्न पदार्थांचे आपल्या आरोग्यावर चांगले परिणाम होतील. नाहीतर काय होईल? दुष्परिणाम होईल. मला वाटतं, की या माहितीमधून आपल्या मनातील अनेकविध समस्या, आशंका दूर झाल्या असतील. तरीही आपल्या मनामध्ये काही शंका असतील, तर आपण मला नक्की विचारू शकता. आज आमच्या सीमाताई पांडे यांनी आपल्याला आहाराबद्दलची माहिती दिलेली आहे. अत्यंत सुंदर सोप्या भाषेमध्ये त्यांचं प्रेझेंटेशन छान होतं. आणि आमच्या सीमाताईंचं आगमन आमचे ज्या विद्याताई ठावकर आहे यांच्यामुळे झाला. त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि सीमाताईंनाही धन्यवाद देतो. आजच्या आमच्या सीमाताईमुळे आम्हाला आमचा वर्ग जो आहे हा आंतरराष्ट्रीय लेवलवरचा दाखवण्यासाठी ताईंची मदत झालेली आहे. आणि आमच्या सीमाताईंचं आज आभार प्रदर्शन आमच्या आदरणीय डॉक्टर आशाताई मने ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर आशाताई मने ताई ह्या आपल्या काय म्हणतात त्याला, डायटेटिक्स मधल्या PhD आहेत. अच्छा. आणि आज त्यांचाही परिचय आपल्याशी होऊन जाईल. बरं. आणि याच्यानंतर आपण मग प्रश्न उत्तर आणि प्रतिक्रिया घेऊ. ठीक आहे सर. ठीक. हरिओम. आज सीमाताई पांडे यांनी अतिशय चांगलं असं आहाराबद्दल आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. अचूक अशी शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आहार कसा असावा याबद्दल, त्यामध्ये फ्रूट ग्रुप्स बद्दल आपल्याला सांगितलं आहे, पोषक तत्वांबद्दल आपल्याला सांगितलं आहे, आणि विशेष म्हणजे त्यांनी फार सुंदर टिप्स पण आपल्याला दिलेल्या आहेत. आणि हे सगळं देत असताना त्या अतिशय आत्मविश्वासाने बोलत होत्या. त्यांचा आवाज हा आत्मविश्वास दाखवत होता. आणि हा आत्मविश्वास कधी येतो, जेव्हा आपल्याला त्या विषयाचं ज्ञान असतं, तेव्हा आपल्याला हा आत्मविश्वास येतो. तर मला आज खूप आनंद झाला की सीमाताईंसारख्या अशा आत्मविश्वासू आणि हुशार, ज्यांना विषयाचं ज्ञान आहे, अशा व्यक्तींनी आज आपल्या या वर्गामध्ये प्रबोधन केलेलं आहे. मी त्यांचं अत्यंत या वर्गातर्फे, या साधकांतर्फे, आयोजकांतर्फे आभार मानते. आणि त्यांनी पुन्हा पुन्हा येत राहावं अशी विनंती करते. नक्की नक्की. मला आवडेल. आपण जे शास्त्रशुद्ध माहिती दिलेली आहे ही न्यूट्रिशन सायन्सशी रिलेटेड आहे.
आणि न्यूट्रिशन सायन्सचा जो विकास झाला, जी काही पुस्तकं लिहिल्या गेली, जे काही रिसर्चेस झाले, हे वेस्टर्न कंट्रीज मध्ये जास्त झाले आणि वेस्टर्न लिटरेचर याच्यामध्ये खूप जास्ती आहे. आणि जे काही आपल्या प्रांतीय भाषेमध्ये जे काही आहेत ते लिटरेचर हे सगळं या वेस्टर्न सायन्सवर आधारित आहे. आपल्याकडे आणि त्याच्यामुळे आपण त्याप्रमाणे खरंच आहार घेतो का हा प्रश्न आपल्या समोर आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं जे काही प्रमाण आहे, बॅलन्स डाएट मध्ये सांगितलेलं जे प्रमाण आहे ते त्याप्रमाणे खरंच आपण घेऊ शकतो का? कारण आपल्या आहार विषयक सवयी कशा आहेत? आपण खूप जास्ती प्रमाणात धान्य खातो, खूप जास्ती प्रमाणात डाळी खातो. आपल्या आहारात भाज्या कमी असतात, आपल्या आहारात तेल जास्त, साखर जास्त असते. असा आहार आपण घेतो आणि त्याच्यामुळे आज आपल्याला आपल्या आहार विषयक सवयी ज्या आहेत त्याला दोन्ही बाजू आहे. चांगली पण बाजू आहे, डार्क साइड पण आहे आणि ब्राईट साइड पण आहे. त्या पारंपरिक आहारावर आधारित पारंपरिक गोष्टींवर भर दिलेला आहे हे खूप चांगलं आहे. पण पोर्शन साईज बद्दल सीमाताई जेव्हा बोलत होत्या तेव्हा हे पोर्शन साईज वर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपला पोर्शन साईज वर कंट्रोल नाहीये आपला प्रत्येकाचाच आणि तो करणं खूप आवश्यक आहे. आता आपण फूड पिरॅमिड बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की या वेस्टर्न सायन्स म्हणजे न्यूट्रिशन सायन्सचं जे फूड पिरॅमिड आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी धान्य दिलेले आहे, त्याच्यानंतर मला वाटतं प्रोटीन फूड दिलेले आहे, त्याच्यानंतर मग भाज्या फळं दिलेले आहेत, त्याच्यानंतर मग तेल तूप साखर वगैरे दिलेलं आहे. आता हे जर आपल्याला शास्त्र सांगताय की इतके धान्य खा आणि त्यांचे जे प्रमाण सांगितलं आहे त्यांनी बॅलन्स डाएट मध्ये ते जवळपास 300 पर्यंत आहे आणि इतकं जास्ती धान्य जर आपण खातो, हे इतकं सारं धान्य जर आपण खाल्लं तर निश्चितच आपल्याला डायबिटीस होईलच. खूप जास्ती कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आपल्या आहारामध्ये आहे आणि प्रोटीनचं प्रमाण आपल्यामध्ये कमी आहे. आपले क्वालिटी प्रोटीन आपल्या आहारामध्ये आपल्याला मिळत नाही. तेव्हा या गोष्टींमध्ये बदल करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे फूड पिरॅमिड खरं म्हणजे कसं असलं पाहिजे माहितीये का? सगळ्यात खालची पायरीवर पाणी असलं पाहिजे, त्याच्या वरच्या पायरीवर फळे आणि भाज्या असल्या पाहिजे, त्याच्यानंतरच्या छोट्या पायरीवर धान्य असलं पाहिजे, त्यानंतर मग प्रोटीन फूड असले पाहिजे आणि त्यानंतर मग हे तेल तूप साखर ही असली पाहिजे. खरं म्हणजे पिरॅमिड असं पाहिजे. पण शास्त्रानेच ते पिरॅमिड आपल्याला असं सांगितलं की सगळ्यात आधी त्यांनी धान्य सांगितलेले आहे, म्हणजे धान्य भरपूर खा. आता हे काय आहे, ही जी कमिटी आहे आपली जी ICMR ची कमिटी आहे, या कमिटीमध्ये साऊथ इंडियन्स खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे नॉर्थ इंडियन्स जास्ती आहे आणि त्याच्यामुळे काय आहे, हे लोकांचं डाएट खूप सॉलिड असतो, म्हणजे जास्ती असतो. धान्य भात खूप जास्ती खाल्ला जातो किंवा नॉर्थ मध्ये खूप जास्ती प्रमाणात पोळ्या खाल्ल्या जातात आणि त्यांची भूक पण खूप असते. आपण आपल्या महाराष्ट्रात बघतो तर इतक्या जास्ती प्रमाणात आपण खात नाही आणि ते खाऊही नये. त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही लाईफस्टाईल डिसीजेस येतात आहे तर ते त्याच्यामुळे येतात आहे. तर आपण सगळ्यात महत्व दिलं पाहिजे ते भाज्या आणि फळांना. सीमाताईंनी सांगितलं आपल्याला बॅलन्स डाएटची प्लेट मला वाटतं दाखवली त्यांनी आणि त्याच्यामध्ये दाखवलंय की अर्धा भाग हा आपला भाज्या आणि फळांचा असला पाहिजे. तर तो निश्चितच असला पाहिजे. आपला डाएट हा अल्कलाईन असला पाहिजे. कारण आपण न्यूट्रिशन सायन्सला आधार घेण्यापेक्षा आपण आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स जे काही सांगितलेले आहे त्याचा आधार घेण्याची खूप गरज आहे आपल्याला आज. आणि या कोविड काळाने तर आपल्याला खूप शिकवलेलं आहे. कोविड काळामध्ये आपल्याला आयुर्वेदाने खूप शिकवलेलं आहे आणि त्या आयुर्वेद काय सांगतं तर आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार आहार घ्यायचा आहे. आपली प्रकृती बेसिकली काय आहे, इन जनरल शास्त्र काय सांगतंय ते आपण बघितलेलं आहे.
परंतु आपली प्रकृती कशी आहे, वात आहे, पित्त आहे, कफ आहे, कशी प्रकृती आहे त्यानुसार आपण आहार घेण्याची अत्यंत गरज आहे. तर हे आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स आणि नॅचरोपॅथीचे प्रिन्सिपल्स यांचा विचार आज आपल्याला डाएट मध्ये करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि तो तसा आपला असायला पाहिजे. आपला अल्कलाईन डाएट असायला पाहिजे. आपला डाएट हा अल्कलाईन नसतो. हा सगळ्या जास्ती प्रमाणात आपण शिजवलेलं खूप अन्न खातो आणि ज्या गोष्टी आपल्याला शिजवायची गरज नाही त्या गोष्टी शिजवायला काही गरज नाही. आणि विशेष म्हणजे खूप चांगला पॉइंट सीमा त्यांनी सांगितला की जेव्हा आपण फळं खातो, आपण सॅलड खातो, भाज्या खातो, ताक पितो, दूध पितो, तेव्हा त्याच्यामध्ये हे सगळं साखर, मीठ, मसाले घालायची गरज नाही. देवानी ज्या स्वरूपामध्ये आपल्याला अन्न पदार्थ दिलेले आहेत त्याचं कॉम्पोजिशन जे दिलेलं आहे ते कॉम्पोजिशन आपल्याकरता खूप चांगलं आहे. ते कॉम्पोजिशन हे सगळे पदार्थ टाकून आपण बिघडवतोय आणि अधिक वाईट असं अन्न करून आपण खातोय. आपल्याला साधी पेरूची फोड खायची असली तरी आपल्याला काय पाहिजे, मीठ पाहिजे. कशाला मीठ पाहिजे? संत्र्याचा रस पाहिजे असेल तरी त्याच्यात साखर पाहिजे, त्याच्यात मीठ पाहिजे, त्याच्यात काय मिरं पाहिजे, असं पाहिजे. काही गरज नाही हे सगळं करायची. तुम्ही आपण एकच लक्षात ठेवलं पाहिजे की निसर्गाने ज्या स्वरूपामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते केमिकल कॉम्पोजिशन जे आहे ते आपल्या शरीराला फायदेशीर आहे आणि तसंच आपल्याला मिळालं पाहिजे याची आपण काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि एक खूप सुंदर पॉइंट सीमाताईंनी सांगितला की बेकरी प्रोडक्ट खायचं नाही आपल्याला. आपल्याला बेकरी मध्ये आज इतक्या बेकरीज वाढलेल्या आहे आणि इतके सेलिब्रेशन्स मध्ये हे काय आपलं केक्स बनतात आहे, त्याचं ते आयसिंग काय आहे, त्याच्यामध्ये काय वापरलं आहे, त्या टेक्नॉलॉजी कोणती वापरली आहे, कोणते केमिकल्स ते बनवताना, आयसिंग बनवताना, त्याचे जे काही फ्लेवर्स बनवताना, कलर्स बनवताना काय वापरलंय हे आपल्या डोळ्यासमोर काहीच नाही आहे. हे सगळं ऍडव्हान्स फूड सायन्स टेक्नॉलॉजी जी काही आहे त्या याच्यातून ते बनलेलं आहे आणि ते कितपत आपल्या कामाचं आहे, कितपत आपल्या तब्येतीला चांगलं आहे हे आपण विचार करायला पाहिजे. तेव्हा आपल्याला ह्या बेकरी पासून तर दूरच राहायला पाहिजे. मिठाईच्या दुकानांपासून आपल्याला दूर राहायला पाहिजे. मी तर म्हणते आता ह्या डेअरी पासून पण दूर व्हायला पाहिजे कारण की याच्यामध्ये पण काय असेल सांगता येत नाही. आपण ह्या जिकडे तिकडे जे काही चायनीजचे ठेले लागले यांच्यापासून दूर राहायला पाहिजे. याच्यापासून आपण वाचवायला पाहिजे आपल्याला. आपण पाहतो आज हल्दीराम काय आणि मॅकडोनल्ड आणि काय काय दुकानं ते जे निघाले आता सगळे फ्रँचायझी वाले आणि आता इंडियन फ्रँचायझीचे पण जे दुकानं जे निघाले आहेत ह्या सगळ्यांमध्ये फ्रोझन फूड आहेत. सगळं फूड हे फ्रोझन स्वरूपात आलेलं असतं. मग तो बटाटा वडा असो किंवा कटलेस असो किंवा डोस्याचं असो किंवा सांभार असो किंवा पुरण असो किंवा जे काही हे फ्रँचायझीनी आलेले जे काही ब्रांचेस निघाले सगळीकडे, मग ते रोहित वडेवाले असो किंवा आणखीन काय जे काही असेल, तर ते जे काही दुकान आले या सगळ्यांमध्ये फ्रोझन फूड आहे. आणि हे फ्रोझन करत असताना त्याच्यामध्ये काय वापरलं असेल आणि ते फ्रोझन फूड खाल्ल्यानंतर आपल्याला पित्त प्रकृती आपली नक्कीच वाढेल, आपलं डायजेशन खराब होईल. तेव्हा ह्या सगळ्या दुकानांपासून वाचा. म्हणजे वाचायचंय आपल्याला. या दुकानांना जितकं आपण प्रेस्टिजियस समजतो तसं चित्र नाही आहे ऍक्च्युली. जितक्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाल, जितक्या मोठ्या हॉटेलमध्ये जाल तितकं ते फूड तुम्हाला सगळं फ्रोझन केलेलं मिळेल. सगळं मसाले पासून सगळं फ्रोझन केलेलं असतं. तेव्हा याच्यापासून आपल्याला विचार करायला पाहिजे की हे सगळं आपण किती लिमिट पर्यंत कसं काय करायचं, किती खायचं, किती नाही खायचं. तर आपल्याला निसर्गाच्या स्वरूपात आणि अगदी कमीत कमी प्रोसेसिंग केलेलं एक खूप महत्वाचं अजून एक टिप्स सीमाताईंनी सांगितली की तेल जास्ती गरम करायचं नाही, तळलेलं खायचं नाही.
तेलाला उष्णता लागताच त्याचं काय होतं, केमिकल कंपोजिशन बदलतं. तेलाला फक्त मोहरी फुटतपर्यंतच गरम करायचं. त्याच्यावर जर ते गरम झालं, ते घातक आहे. गरम करायचंच नाही. कारण त्याची व्हर्जिनिटी कमी होते. व्हर्जिनिटी कमी होते म्हणजे त्याचं कौमार्यत्व कमी होतं. म्हणजेच काय, तर त्याचं कॉम्पोजिशन जे आहे ते तसं जे फायदेशीर आहे, तसं राहत नाही. ते बदलतं आणि ते आपल्याला हानिकारक आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही टिप्स आज सीमाताईंनी दिलेल्या आहेत, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपला आहारामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे. परत एकदा मी सीमाताईंना या वर्गातर्फे आभार मानते, त्यांचं कौतुक करते आणि थांबते. धन्यवाद. सीमाताई, बोला आता सर. आशा मान्यांनी जे काही आता आपल्याला विवेचन केलेलं आहे, माझी डीन आहेत गाडगे महाराज विद्यापीठाच्या अमरावतीच्या डीन राहिलेले आहेत. तर त्यांनी चांगलं, त्यांचा अभ्यास आहे खूप मोठा आणि आम्ही त्यांना आहारगीता म्हणून संबोधतो. आहारामध्ये त्यांचं प्रभुत्व खूप मोठं आहे. खरं. तर त्यांनी आता आपल्या समोर जे काही विवेचन केलं ते खूपच चांगलं आहे. मग त्यांची ओळख मी करून देतो आपल्याला. पुढे कंटिन्युएशन कुणाला विचारायचं असेल तर. हा, हरिओम. बोला सर. ताई, आणखी आमच्या आशाताईबद्दल आणखी 2-3 गोष्टी आमच्या वर्गामध्ये जे नियमित पाळतात, तर त्यांच्यासाठी आहे की आता आमच्या आदरणीय मतेदादा जे बोलले होते ते आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात सर्व. तर आशाताईंबद्दल असं आहे की त्यांनी एक चांगली पद्धत ही केली की जोपर्यंत आपण सॅलड खात नाही तोपर्यंत पुढचं वाढायचं नाही. खरं. हा, तर ही एक पद्धत चांगली आहे. आणि ताईंनी एक आणखी आपल्याला 1 पॉट मील याबद्दल एक छान लेक्चर घेतलं होतं. आणि ताईंचे आमच्या आजचा 629वा दिवस आहे वर्गाचा, परंतु जवळजवळ दादांना सांगितलं तसे की आहार गीता, तर तसे 1800च्या वर आमचे जवळजवळ डायटिशियन ह्या ताईंच्या संपर्कात आहेत आणि ताईंचं बरंच व्यापक त्यांचं कार्य आहे. तर आणखी आपण या वर्गात राहाल तर आपल्याला ताईंविषयी आणखी माहिती होईल. आणखी दुसरे डायटिशियन आहेत आमचे मंगलाताई ढाके, तर त्यांची प्रतिक्रिया आपल्याला आहे. आदरणीय मंगलाताई ढाके. हरिओम दादा. हरिओम. मंडळावरून आवाज बोलतात येतोय ना? हा, येत आहे. हा. योग आपला दादासाहेब योग वर्गातील सर्व साधक दादाताईंना माझा प्रणाम. आज सीमाताईंनी खूप सुंदर माहिती दिलेली आहे. म्हणजे शरीराला प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स, सर्व याची किती आवश्यकता आहे. आणि हे आपल्याला कॅल्शियम, आयर्न हे सुद्धा आपल्याला म्हणजे मॅग्नेशियम, पोटॅशियम सर्व घटक आपल्या पोषक तत्व याची आवश्यकता शरीराला किती आहे हेही पटवून दिलं. आणि खूप छान माहिती सांगितली की थंडीमध्ये सूप घ्यायचा आणि उन्हाळ्यामध्ये लस्सी, ताक असे सुद्धा पदार्थ आपण घेऊ शकतो. तसंच जेवण करताना आपण टीव्ही किंवा कॉम्प्युटर आपण हे हाताळायचं नाही. टीव्ही बघताना फक्त टीव्हीच बघत राहतो आपण आणि तेव्हा मग किती खातो याचा सुद्धा अंदाज नसतो. म्हणून टीव्ही न बघता आपण जेवण करायचं. असं कितीही सांगितलं तरी पण घरचे लोक म्हणजे टीव्ही बघूनच जेवण करतात, टीव्ही बघत बघतच जेवण करतात. असं किती म्हटलं नाही आपण टीव्ही बंद करायचा, पण नाही म्हणतात हीच तर वेळ आहे आपल्याला बघायची. म्हणजे आपण आता याच्यावर हळूहळू नियंत्रण घालू म्हणा. पण आज सीमाताईंनी खूप छान माहिती सांगितलेली आहे. आणि मेन म्हणजे आपण सीमाताईंनी जे सांगितलं की विटॅमिन ए हे याच्यात म्हणजे हे फॅट सोल्युबल असते, म्हणजे हे तेलात वगैरे स्निग्ध पदार्थात विरघळणारे असते. आणि बाकी विटॅमिन बी आहे, सी आहे, हे पाण्यात विरघळणारे आहे, वॉटर सोल्युबल. तर हे खूप छान सांगितलेलं आहे त्यांनी. एकंदरीत माहिती खूप छान सांगितली सीमाताई, खूप खूप धन्यवाद. आणि आहाराचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम याबद्दल खूप छान माहिती सांगितली. तसंच आपल्या आशाताई माने यांनी सुद्धा खूप छान माहिती सांगितली
की जसं केक आणि म्हणजे केक झालं, बिस्किट झालं, नानखटाई असे पदार्थ खायला नकोत. पण तरी पण याचं फॅड आजकाल जास्त वाढलेलं आहे आणि कुठलाही वाढदिवस म्हटला की केक आलाच. पण मला वाटतं घरी जर कणकेचा केक केला तर तो अधिक चांगला होतो आणि आम्ही नेहमी घरीच बनवतो केक. कणकेचा केक बनवतो. म्हणजे कुठलाही किंवा मग मिक्स पिठाचा केक बनवते. त्यात राजगिरा पावडर वगैरे म्हणजे घालून. तर तो पण खूप छान होतो केक. सीमाताई खूप खूप धन्यवाद. या योग वर्गात आपल्यासारखी व्यक्ती येऊन इतकं छान मार्गदर्शन करत आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅलो धन्यवाद. धन्यवाद मंगलताई. हॅलो हा, हॅलो हा, हॅलो हा हा, बोला. हा हा धन्यवाद सीमा मॅडम. खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. हॅलो धन्यवाद. धन्यवाद हा मॅडम, धन्यवाद. हा धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप सुंदर मार्गदर्शन केलं आहे आणि अन्न घटकाविषयी तर उपयुक्त माहिती दिली. आणि या प्रसंगी मी एवढं बोलू इच्छिते की मी एवढंच म्हणेन की जीवन जगणे ही एक कला आहे आणि जीवन जगण्यासाठी जगण्यासाठी अन्न की अन्नासाठी जगणं हे जर आपण सर्वांनी लक्षात घेतलं तर आपलं आरोग्य आणि आपला आहार हा चांगला राहील आणि आपण जीवनामध्ये आपण आनंदाने आपण जीवन जगू असं मला वाटते. आणि टिप्स तर अतिशय सुंदर दिल्या मॅडम. एकंदरीतच आपलं मार्गदर्शन खूप सुरेख राहिलं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला नेहमी आदरणीय आशा माने मॅडमचं खूप अतिशय सुंदर मार्गदर्शन असते आहारावर. त्यांचं पण मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानते. खूप खूप धन्यवाद सीमा मॅडम. असंच पुढे येत राहा आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा. मला इथे एक सांगायचं आहे की मला खूप आनंद होतोय की या योग वर्गात तुम्ही मला सामावून घेतलं आणि इतक्या अनुभवी ज्येष्ठ लोकांची, मार्गदर्शकांची आज या निमित्ताने ओळख होतीये. वारंवार आता हा अनुभव येतच राहील. त्यामुळे तुम्हा सर्वांचे विशेष आभार, ठवकर मॅडमचे, पण तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. हा, धन्यवाद. ताई, याच्या अगोदर ज्या मंगलताई ढहाके बोलले होते त्यांनी प्रात्यक्षिक काही 10-15 पदार्थाचे आम्हाला करून दाखवले होते एका वर्गामध्ये. बरं. हा, हा. आणि आज त्यांनी नवीन एक सांगितलं की केक बनवायचा जो आहे आपल्या घरच्या घरी, तर शक्य झालं तर आपण एखाद्या वेळ त्यांचाही याबद्दल प्रात्यक्षिक घेऊ. अगदी अगदी. धन्यवाद गरज आहे खरं तर मंगलताई, त्याची. धन्यवाद खरं. ठोकरताई. नक्कीच आणखी दादा. एक नक्कीच प्रत्यक्ष करून दाखवणार मी केकचं. हो, बरोबर. छान. ठीक आहे. प्रश्नामध्ये आता पहिल्यांदा एक छायाताई हात वर केला त्यांनी, तर आपण छायाताई आपला परिचय द्या, व्हिडिओ सुरू करायला आणि कुठून बोलतात ते सांगा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. मॅम, माझा आपण प्रश्न कुठून हा आहे, बोलतात ताई? जसं तुम्ही म्हटलं की सर्व कार्बोहायड्रेट, प्रोटीन हे त्याच्याबद्दल माहिती दिली मॅम. बोला. पण नाही, आपण कुठून बोलतात ते सांगितलं नाही ताई. मी छाया टेंभुर्णेकर भंडारा इथून बोलून राहिली आहे. अच्छा अच्छा, हा, ठीक आहे, बोल. दिसत नाही आपण पूर्ण बरोबर. आपण पूर्ण दिसत नाही बरोबर. कॅमेरा बरोबर करा छायाताई, तुमचा कॅमेरा बरोबर करा. हा, दिसतोय. ठीक आहे. तुम्ही जे आता सर्व न्यूट्रिशन बद्दल माहिती दिली, व्हिटॅमिन बद्दल, तर ते आजचं पेस्टिसाइडचं युग आहे, तर ते आपल्या शरीराला जेवढं व्हिटॅमिन वगैरे लागते ते आजच्या जनरेशन नुसार, आज भेंडी जर शेतामध्ये लावतात ते ती 2 दिवसात 3 दिवसात वाढते. सर्व जे आता फळभाज्या म्हणा की फ्रूट म्हणा, त्याच्या सर्व फवारणीचं आलेलं आहे, तर कितपत योग्य आहे शरीराला, त्याची पूर्तता भागते का त्या सर्व पालेभाज्यांनी वगैरे? अतिशय चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही, अतिशय चांगला. खरं म्हणजे भेसळ कुठे नाहीये, सगळीकडेच भेसळ आहे. पण मला असं म्हणायचंय की आपण किती ठिकाणी वाचू, हे नको ते नको ते नको, मग खायचंय तर नक्की काय खायचंय? तर मला असं म्हणायचंय की ज्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत, माझ्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट आहे, तर ऍटलिस्ट अशा गोष्टी घ्या की जिथे तुमचं लक्ष आहे, तुमच्या दृष्टीसमोर तो पदार्थ बनवला आहे, अशा वेळेला असा पदार्थ तुम्ही जरूर घ्या. भाज्या आणि फळांबद्दल जो तुम्ही आता प्रश्न विचारला, खरं आहे भेसळीचं प्रमाण वाढलंय, पण म्हणून आपण भाज्या आणि फळ बंद तर नाही करू शकत. म्हणून आपण एक गोष्ट नक्की करू शकतो की जे मोसमी भाज्या फळं जी ताजी आहेत अशी जरूर घ्या.
आता ताईंनी सांगितलं की मंगला ताई नाही आधी ताई त्यांनी सांगितलं की फ्रोझन पदार्थ घेऊ नका. अतिशय खरी गोष्ट आहे. आपल्याला काय की असे अन्न पदार्थ घेण्याची खूप इच्छा असते की जे आपल्याकडे मिळत नाही. फ्रीज करून ठेवलेले असतात, फ्रोझन पदार्थ असतात, तर हे घेऊ नका. काहीच आवश्यकता नाही हे घेण्याची. उलट असे पदार्थ खाऊन आपण आपलं शरीर धोक्यात आणतो. तर तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल मला उत्तर असं द्यायचं आहे की भाज्या आणि फळं अत्यंत आवश्यक आहे शरीराला. दृष्टीसमोर आता प्रत्येक जण तर काही स्वतः ते पिकवू शकत नाही. तर जितकं तुमच्या डोळ्यासमोर भाज्या ताज्या आहेत की नाही हे तर तुम्ही नक्की बघू शकता. तर जितकं तुम्ही बघून त्याची तपासणी करून घेऊ शकता तितकं घ्या. आणि म्हणूनच मी तेलाच्या बाबतीतही तुम्हाला आता सांगितलं की कच्च्या खाणीचं तेल, त्याचं कारणच हे आहे की पॅकेटचं तेल कधी त्याच्यावर प्रक्रिया केली आहे, किती केली आहे, केव्हाचं पॅकिंग आहे हे आपल्याला माहित नसतं. कच्च्या खाणीचं तेल जास्त दिवस नाही राहत, लगेच त्याच्यामध्ये खराब व्हायची प्रक्रिया होते सुरू. त्यामुळं असे पदार्थ घ्या जे तुमच्या डोळ्यासमोर तयार केलेले आहेत. मॅम मला आपण वाटतं तुम्हाला डोळ्यासमोर उत्तर मिळालं. भाजीपाला वगैरे बघू शकतच नाही. आता इतकं लिक्विड आलेली आहे की 8 दिवसाची जरी कोथिंबीर त्या लिक्विड मध्ये टाकली की एकदम आता शेतातून आणल्यासारखी वाटते. तर असं कितपत म्हणजे कुठे कुठे लक्ष देणार आहे आपण, ते तर खरं होणारच गोष्ट आहे, नाही. खरी गोष्ट आहे. पण म्हणूनच काय करायचंय की आपली मला सांगा जसं डाएट मध्ये असं झालंय, भेसळ आहे, तशी आपलं पचनशक्ती किती कमजोर झाली आहे. आपण याचा विचार केलाय का? म्हणजे एक काळ असा होता की अहो नळाचं कुठलंही बाहेरचं पाणी पिलं तरी आपली तब्येत ठणठणीत होत होती. बाहेरचंही अन्नपदार्थ खाऊन आपण लगेच आपलं पोट बिघडत नव्हतं. पण आज काय झालंय, आज थोडे काही दुसरं खाल्लं की पोट बिघडते. म्हणजे इतकं आपण आपल्या शरीराला कमजोर बनवून ठेवलंय. म्हणजे मला असं म्हणायचं की जो प्रश्न तुम्ही अन्नपदार्थांच्या बाबतीत उपस्थित करताय तोच प्रश्न मी तुम्हाला विचारते की क्रियाशीलता किती आहे आपली, व्यायाम किती आहे, फिटनेस किती आहे. म्हणजे आपल्या हातात हे आहे की आपण आपल्या शरीराला इतकं मजबूत बनवू, इतकं ताकदीने व्यायाम करून बनवू की जेणेकरून पचनाची जर क्षमता आपली वाढेल. हे तर नक्कीच करू शकतो आपण. बरोबर आहे मॅडम, बरोबर आपल्याला की ती गरज आहे. जरही खाल्लं तरी पचलं पाहिजे, ही क्षमता आपल्यामध्ये आलेलं पाहिजे. करेक्ट करेक्ट करेक्ट. कारण काय झालंय की थोडे काही बदललं ना, थोडे एखादा दिवस वेळ चुकली तर आपलं पोट बिघडतंय. एखादा दिवस बाहेर मला सांगा, बिस्लेरी बॉटल का प्रत्येक ठिकाणी तुम्ही कॅरी करणार आहे का? नाही ना. म्हणजे आणि कुठे होते हो बिस्लरी बॉटल, आधी होते का? नळाचंच पाणी पित होते सगळे. आज प्या बरं तुम्ही बाहेरचं नळाचं पाणी, लगेच तुमची तब्येत खराब होऊन जाते. तर इतकं तुम्ही कमजोर बनवू नका ना तुमच्या शरीराला. आणि आज टीव्हीमुळे आज बघा जंक फूडचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. बैठी जीवनशैली खूप जास्त वाढली आहे. म्हणजे कोविड काळामध्ये तर खूपच जास्त वाढली आहे. क्रियाशीलता खूप कमी झाली आहे आणि टीव्ही समोर किंवा काम करताना सुद्धा कम्प्युटर समोर खूप वेळ बसून राहतोय आपण. हे आपल्या लक्षात नाही येतंय आणि त्याच्यामुळे काय होतंय, बसलो की हाडं झिजतात, स्नायू कमजोर होतात. तर त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्या हातातल्या नाही आहेत ना, तिथे आपण करू शकत नाही ना काही. पण ऍटलीस्ट जे आपल्या हातात आहेत ते तर आपण करू. आज मी व्यायाम करून, एक्सरसाइज करून किंवा सूर्यनमस्कार करून मी माझ्या शरीराला फिट ठेवू शकते, तर निदान ते तर करू आपण. तर असं मला सांगायचं की जे करते आपल्या मॅडम हातात मी आहे ते जरूर करा. एक्सरसाइज डेली सुरू असते मॅम आमचं. 101 सूर्यनमस्कार वगैरे करते मी. आणि कच्च्या घाणीचं तेल वापरतो मॅम आम्ही. दुकानातून आता तुम्ही हा प्रश्न उपस्थित केलाय म्हणून सांगते. खूपसे अनुभव मला असे येतात, खूपसे उदाहरणं असे असतात माझ्या डोळ्यासमोर की काही दिवसांपूर्वीचीच घटना सांगते. परिचारिका एक होती आणि त्यांनी वय वर्ष 45. आजपर्यंत कधीही त्यांनी व्यायाम केलेला नव्हता. पण वजन इतकं जास्त वाढलेलं होतं आणि सोशल मीडिया सगळेच जण ऍक्टिव्ह असतात सोशल मीडियावर. व्हिडिओ बघितला त्यांनी सोशल मीडियावरचा आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की चला मी माझं वजन झटपट कमी करेल. कारण वजन वाढले तर कॉम्प्लिकेशन्स येतील आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की 2 ते 3 तास त्यांनी विगरस एक्सरसाइज केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवसापासून त्यांना 8 दिवस उठताच येईना झालं. उठलं की कमरेत चमक येऊ लागली, सणक बसू लागली. तर असंही करू नका ना. म्हणजे म्हणून मला असं म्हणायचं की वय वर्ष 45 पर्यंत मी काहीच नाही करणार आणि 45व्या वर्ष म्हणजे 40-45 वर्षापर्यंत आपल्याला वाटेल तसं आपण जगतोय. आपण आपल्या शरीराचा अजिबात विचार करत नाही. आणि जेव्हा आपल्या लक्षात असं येतंय की शरीर तक्रारी करतंय, आता शरीराला सहन होत नाही, तेव्हा आपल्याला झटपट बरं व्हायचंय. पटकन आपल्याला समस्यांपासून सुटायचंय. तर हे कसं? त्यालाही वेळ दिला पाहिजे ना तेवढं. तर त्यामुळं सूर्यनमस्कार करा, व्यायाम करा आणि जे आपल्या हातात आहे ते आपण नक्की करू. पॉझिटिव्हली करू. जे आपल्या हातात नाहीये, आता इथे हे आहे, मग मी काय करू?
असं म्हणून काही का म्हणजे उपयोग नाही ना त्याचा. जे हातात नाही ते करू नका. ओके मॅम, थँक्यू हा. मॅम, खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद साहेब. पण जोडल्याबद्दल आज. शाळेत आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, आपलं समाधान झालं असेल असं वाटतं शाळेत. हो 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 सर, हो सर, थँक्यू मॅम, थँक्यू. आणि आपल्याला आपला या वर्गामध्ये स्वागत आहे. आणि आपल्याला या वर्गामध्ये जुळायचं असेल तर आपला फोन नंबर आम्ही चॅट बॉक्स मध्ये पाठवा, आपल्याला या वर्गात जुळवता येईल. ओके सर, ओके. आपली इच्छा. या वर्गामध्ये सर्वच प्रकारचं ज्ञान आहे. म्हणजे उद्या आमच्या सर्वच प्रकारचे आसन, प्राणायाम आणि व्यायाम होणार आहेत. ओके ओके सर. चांगली गोष्ट. इच्छा असेल तर तुम्ही आपला नंबर पाठवा. हो जोडले सर, आमच्या बांते मॅडम आहेत अंजली ना, मी बांते ताई आहेत ना, अंजली बांते मॅम, मी त्यांना ओळखते. त्यांच्यासोबत चालेल. बोलून तुम्ही. हा ठीक आहे. चालेल, त्यांच्या मार्फत जुळवा. ठीक आहे. अंजली ताई बांते बोलतात भंडाऱ्याहून. मी थोडक्यात अभिप्राय देते, जास्त वेळ न घेता. आज आपल्या योग वर्गाचा आज ताई आपल्या इथे गेस्ट म्हणून आल्या. मी थोडक्यात बोलते. आज आपल्या दादासाहेब टिचकुले योग वर्गाचा मॅडम 629वा दिवस आहे. आधी असं ठरलं होतं की फक्त 1 महिना हा क्लास चालवायचा, आणि मग काय झालं की सगळे लोक जुळत गेले. आणि आता जे आमचे मेन दादा आहेत, ज्यांनी हा वर्ग सुरू केलाय, ते गेले आहेत नर्मदा यात्रेवर. तर त्यांच्या पश्चात आता मते दादा आहेत, ते रोजच्या प्रोग्रामचे व्हिडिओज बनवतात आणि ते युट्यूब व्हिडिओ मग आपण पाठवत असतो. तर आज आपलं आगमन झालं आपल्या योग वर्गात आणि आम्हाला खूप छान वाटलं. इथे आहार गीता म्हणून ज्या आता आशाताई बोलल्यात, त्या अमरावती विद्यापीठाच्या डीन म्हणून राहिलेल्या आहे. आणि त्यांच्या हाताखालून जेवढ्या पण PhD झालेल्या ज्या त्यांच्या विद्यार्थिनी आहे, मॅडम्स आणि सर, सगळ्यांनी आपल्या वर्गात क्लासेस घेतले. पण मी एक सांगू इच्छिते की सगळ्यांनी क्लासेस घेतले, पुष्कळशी माहिती दिली, पण प्रत्येकांमध्ये एक एक वेगवेगळी कला असते. आणि आज आपला पण जो वर्ग आहे तो इतका सुंदर झाला. आपण जे न्यूट्रिशन जो पिरामिड दाखवला तो खरंच खूप छान आहे. आशाताई पण त्याच्यावर जे त्यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या अनुभवानुसार केलं, थोडं वयानुसार पण त्यात फरक असतो. पण हा जो न्यूट्रिशन डाएट आहे, आपण म्हणतो की हा फॉरेन कंट्रीज करता आहे म्हणून, पण हा एक आणखी मला बोलावंसं वाटतं की हा डाएट हा सगळ्यांसाठी, जे वाढते वयाचे जे मुलं वगैरे आहेत त्यांच्यासाठी खरंच हा उपयोगाचा आहे. कारण ते खेळत वगैरे असतात, त्यांना ह्या न्यूट्रिशन चार्टची खूप गरज आहे. आपण गावात रुरल एरियामध्ये बघतो, आपल्याला शहरात सगळं खायला तर आपण फास्ट फूड कडे वळतो. पण गावामध्ये वगैरे रुरल मध्ये जर बघितलं तर त्यांचं एवढं पोषण तत्वाचं जेवण त्यांना मिळत नाही. आता मी रुरल मध्ये जाते तर मला त्याचा अनुभव आला, तर मलाही असं विचारतं की त्यांना काय सांगावं. मग मी त्यांना सहज ते सांगितलं की तुमच्याकडे डाळी वगैरे तर आहेत ना, तुमच्याकडे कडधान्य आहेत ना, त्याला तुम्ही पौष्टिक करून खा. तेवढ्या भाज्या ज्या तुमच्या शेतात वगैरे मिळतात तर त्यांना ते पॉझिटिव्हिटी देते की तुम्हाला ते पौष्टिक मिळत आहे, बिना म्हणजे ऑर्गॅनिक तुम्हाला खायला मिळत आहे, ते तुम्हाला पौष्टिक आहे. असं म्हणजे आपल्या तऱ्हेने मी पटवायचा प्रयत्न करते आहे. तर ताई, आज आपण खूप छान छान टिप्स सांगितल्या, आपले खूप खूप आभार. आणि आपण परत परत आमच्या वर्गाला मार्गदर्शन कराल अशी मी आपणास विनंती करते. नक्की, मला आवडेल. धन्यवाद ताई. आणखी कोणाला काही प्रतिक्रिया किंवा प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकता. हरिओम. हरिओम दादा, आवाज येतोय? हो, हा येत आहे. मी डॉक्टर माने बोलतोय अमरावतीहून. तेव्हा काही डॉक्टर माने साहेब आहेत, हे अमरावतीहून बोलते. आधी जे आशाताई बोलले होते ना त्यांचे. अच्छा अच्छा, बरं. खूप सुंदर पांडेताईंनी विवेचन केलेले आहे आहाराच्या संदर्भात. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक म्हणजे आभार मानतो. पण काही प्रश्न असे आहेत, प्रश्न म्हणण्यापेक्षा की भारतीय समाज आणि पाश्चात्य समाज याच्यातला जो म्हणजे डाएट पॅटर्न मधला फरक लक्षात घेऊन खऱ्या अर्थानं आपल्याला डाएट तयार करायला पाहिजे. त्याचं कारण असं की पाश्चात्य लोकांची संस्कृती ही टोटल आपल्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे आणि आपण हे मान्यच करत नाही. त्याचं कारण असं की पाश्चात्य गोष्टीचं अनुकरण करणं हा भारतीयांचा एक प्रकारे स्वधर्म झालेला आहे असं आपल्याला वाटतं. कारण वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये जे लोक असतात, म्हणजे कुठलेही, म्हणजे केवळ म्हणजे आहाराच्या बाबतीत नाही, इतरही कमिट्यांमध्ये लोक असतात, तर ते पाश्चात्य संस्कृतीचा अभ्यास करतात किंवा पाश्चात्य वेगवेगळ्या म्हणजे विषयाचा अभ्यास करतात आणि तेच विषय भारतीय संदर्भामध्ये मांडतात. भारतीय संदर्भात मांडायचं असेल
तर पहिल्या प्रथम क्षेत्रीय ज्याला रिजनल जे डाएट आहे त्या डाएटचा विचार करायला पाहिजे, त्याच्यानंतर मग भारतीय डाएटचा विचार करायला पाहिजे. कारण आता आम्ही एका गावाला भेट दिली होती पंजाब मधल्या, तर त्या गावामध्ये प्रत्येक घरी कॅन्सर पेशंट होता, प्रत्येक घरी. आणि पंजाबमध्ये तर म्हणजे कॅन्सर ट्रेनच चालते, म्हणजे ट्रेन सरकारला ट्रेन काढावी लागली. का काढावी लागली? तर याचं कारण असं की तिथे पेस्टिसाइडचं प्रमाण इतका मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. पंजाबमध्ये आजही मोठ्या प्रमाणात वापरतात आणि त्याच्यामुळे पंजाबचा गहू कुणीही घेऊ नये अशा प्रकारची प्रतिक्रिया जेव्हा संपूर्ण भारतामध्ये उमटायला लागली, तेव्हापासून म्हणजे तिथे पेस्टिसाइडचं प्रमाण कमी झालं. तर मला एक सांगायचंय, ज्या गावाला आम्ही भेट दिली त्या गावातल्या प्रामुख्याने स्त्रियांनी असा चंग बांधला की आम्ही आता म्हणजे शेती बघू आणि पुरुषांनी मात्र तिथे जायचं नाही. म्हणजे जे काही काम करायचं असेल त्यांच्या मदतीला जायचं. आणि ते संपूर्ण गाव ऑर्गॅनिक झालेलं आहे. आणि तुम्ही कच्च्या भाज्या खा म्हणजे काही खा आता. म्हणजे तुम्ही कच्च्या भाज्या खाल्ल्यानंतर कोबी खाल्ल्यानंतर आपल्याला असं वाटेल की ही खरी कोबी आहे, किंवा पालक कच्ची खाल्ली तरी सुद्धा म्हणजे तुम्हाला असं वाटेल पालकाला आता चव आहे. आणि एवढंच नाही तर तेलामध्ये सुद्धा ते फरक जाणवत आहे. आता तेल कसं खायचं हा एक माझ्या दृष्टिकोनातून मी वेगळा विचार करतोय. कारण तेल खायचं असेल ज्या भागामध्ये जसं क्लायमेटिकल कंडिशन असते त्याच्यानुसार तेल खायला पाहिजे. कारण सरसोचा तेल आहे हा नॉर्थ मध्ये खायलाच पाहिजे. जर तुम्ही सरसोच्या तेलाऐवजी फल्लीचं तेल नॉर्थला खाल्ला तर तुम्हाला खोकला होणारच आणि तो कधीही दुरुस्त होऊ शकत नाही. कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण थंडीच्या प्रदेशामध्ये सरसोचा तेल हाच उपयोगी ठरतो. साऊथ मध्ये गेला तर तुम्हाला कोकोनटच म्हणजे कोकोनटच तेल खायला पाहिजे. कारण त्याचे जे वातावरणातील म्हणजे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपोआपच शरीरामध्ये येत असतात आणि त्या तेलाच्या माध्यमातून येत असतात. आणि म्हणून तुम्ही जर म्हणजे प्रामुख्याने केरळमध्ये गेलात तर सगळ्या म्हणजे खोबऱ्याच्या तेलाच्या भाज्या असतात. आपल्याला वाटतं की हे का खातात असं, पण त्याच्या पाठीमागे तिथली जी क्लायमेटिकल कंडिशन आहे ती क्लायमेटिकल कंडिशन फारच महत्वाची आहे. आंध्रमध्ये गेला तर तुम्हाला असं दिसून येईल की तिथे चिंचेचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो. चिंचेचा वापर म्हणजे प्रत्येक रसम सांबार, रसम हा तर म्हणजे आपल्या कढीसारखाच असतो, फक्त रंग लालसर असतो, पण इतका ते पितात. पण आपल्या इथे मात्र ते चालू शकत नाही, कारण लगेच पित्त म्हणजे वाढतं. पण तिथल्या क्लायमेटिकल कंडिशन मध्ये ते अत्यंत उपयोगी आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मग हा क्षेत्रीय याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर विभागीय जे डाएट आहेत त्याचा विचार करायला पाहिजे. कारण पूर्व विदर्भामध्ये भाताचं प्रमाण जास्त आहे, पश्चिम विदर्भामध्ये गव्हाचं प्रमाण जास्त आहे. पण गहू किती खायचं, भात किती खायचं, किंवा नाही खाल्लं तरी काय फरक पडणार आहे? म्हणजे खाल्लंच पाहिजे असंही नाही. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये भात नाही खात. त्याच्यानंतर गव्हाचंही प्रमाण त्या तुलनेने ते कमी खातात. म्हणजे हे अलीकडे प्रमाण वाढत आलेलं आहे. आपल्या देशामध्ये मात्र जेवण ही एक सवय झालेली आहे आणि ती सवय होऊ नये अशा प्रकारची म्हणजे आता म्हणजे एक चळवळ निर्माण करायला पाहिजे की पोळ्या खाल्ल्याच पाहिजे असं नाही, किंवा भात खाल्लंच पाहिजे असं नाही, त्याचे पर्याय सुद्धा निवडायला पाहिजेत. जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पर्याय निवडणं आवश्यक आहे. आणि एवढंच नाही, आपण म्हणतो की म्हणजे वयात येणाऱ्या मुलांना भरपूर खाऊ घाला, पण वयात येणाऱ्या मुलांना भरपूर खाऊ घालायचं आता मात्र एकंदर सोशल लाईफ आपल्याला दिसून येत नाही. कुणी व्यायाम करत नाही, फक्त खाऊ घालून काही उपयोग नाही. तेवढाच व्यायाम करत असतील तर त्यांना खाऊ घालायला पाहिजे, अन्यथा ते त्यांना पचणार नाही. आणि अलीकडच्या या 2 वर्षाच्या काळामध्ये एक दुसरा एक फॅक्टर आपल्या म्हणजे इथे दिसून येतो की औषधांमुळे अनेक लोकांना शुगरचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. खाण्यामुळे निर्माण झाले नाही. आता याचा पुढचा जो म्हणजे प्रयोग आपल्या भारतामध्ये दिसेल की खाण्यामुळे
रोग झाले नाहीत, तर औषधामुळे रोग झालेले आहेत. हे मी अलीकडेच पतंजलीला गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एकेका बॅच मध्ये 50 मुलं म्हणजे टाईप 1 डायबिटीजचे होते आणि 80 60 म्हणजे युनिट म्हणजे ते इन्सुलिन घ्यायचे. तर हा जो प्रकार आहे, हा प्रकार केवळ अन्नातूनच येतो असं नाही, तर औषधं कुठली घ्यायला पाहिजे त्याच्यात सुद्धा अवेअरनेस असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. परत एकदा आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद मने दादा. सीमाताई हे पुरातत्व विभागातून निवृत्त झालेले हे पीएचडी आहेत डॉक्टर मने दादा. अच्छा. आणखी कोणाला काही प्रतिक्रिया किंवा प्रश्न विचारायचे तर आपण बोलू शकता. हरिओम. भानुदास भांडापूरचे अमरावती. अनुदाजी भांडेविचे दादा बोलतात ते अमरावतीहून. सीमा मॅडमने आहार विषयी जो विषय घेतलेला आहे फार आगळेवेगळे टायटल आहे. तसं तर आमच्या या ग्रुपला 629 दिवस झाले आणि ह्या ग्रुपवर आम्हाला आता ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन आलं माने सर आणि आहार गीता आमच्या आशाताई माने मॅडम यांचे आहार विषयावर भरपूर व्याख्यान झाले असून त्यांच्या बऱ्याचशा शिष्यांच्या माध्यमातून आम्हाला आहार विषयावर आजपर्यंत बरंच काही मिळालं. परंतु आजच्या आमच्या गुरुवर्य सीमाताईंनी टायटलच असं दिलंय की कसं काय किती खाव. खूप सुंदर टायटल. आणि काय खाऊ नये. एक तर मैदा किंवा बेकरीचे पदार्थ किंवा जंक फूड याचा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. म्हणजे आम्हाला काय उपयुक्त आहे याच्यापेक्षा काय नजरेने चांगलं दिसतं, काय काय सहज नजरेसमोर उपलब्ध आहे. कारण का प्रत्येक चौकाला जीवनावश्यक वस्तू भेटणार नाही, परंतु दर कुठलंही शहर राहो, कुठलं छोटं गाव राहो, ग्रामीण भाग सुद्धा प्रत्येक चौकाला आता खाण्याचे पदार्थ सहज उपलब्ध होतात आणि ते अगदी उघड्यावर. म्हणजे हॉटेलमध्ये तर आहेच चांगल्या कॅटेगरीच्या, परंतु सहज रस्त्यावर उपलब्ध होतात. आणि आम्ही मानव समाज जनावरापेक्षा वेगळे वागत आहोत. कारण का जिथे जे भेटल खायचे ते तोंड टाका, किती खा, आवडते म्हणून खा किंवा सहज नजरेसमोर दिसलं ते म्हणून खा. आमच्या शरीराला काय उपयुक्त आहे याचा कुठे विचार न होता आजची नवीन पिढी भरकटलेली आहे. परंतु या भरकटलेल्या पिढीला आमच्या या योग वर्गाच्या माध्यमातून निरंतर आहार या विषयावर सतत मार्गदर्शन होत असते. आणि आज ताई आपणही खूप सुंदर विषय घेतला. त्यात महत्वाचं मला एक नवीन टायटल ऐकायला भेटलं आपल्याकडून की ताटाची साईज. जेवण करताना किंवा नाश्ता करताना आपलं प्लेट किंवा ताट कोणत्या साईजचं असावं आणि त्या गरजेनुसार जर तो कॉम्बिनेशन नाही जमला तर काय त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतो आमच्या मानसिकतेवर. त्याच्यात आम्ही वेगळा विचार करू शकतो, माझं ताट मोठा याच्यात अर्धा खाली आहे किंवा माझा हा फुल भरलेला आहे. निश्चितच त्याचे सकारात्मक नकारात्मक परिणाम होऊ शकते. खूप सुंदर विषय घेतलाय आपण. आणि आजच्याच ह्या आहार विषयात माने परिवारांनी भरपूर आम्हाला त्यातल्या सूक्ष्म बाबी लक्षात आणून दिल्या. आपण मानेताई, माने सर आणि आजच्या सीमाताई आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. मला इथे एक सांगायचं आहे की हे माझं पुस्तक आहे, मी काय खाऊ. मागणी खूप आहे सध्या पुस्तकाला. आपल्यापैकी जर कोणाला हे पुस्तक हवं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. प्रश्नोत्तराच्या माध्यमात तयार केलेलं असं हे पुस्तक आहे. अनेक लोकांनी जे सातत्याने मला प्रश्न विचारले त्या प्रश्नांना उत्तरं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. तर 120 रुपये अशी. काय बोलले सर? अमरावती शहराला उपलब्ध आहे इकडे अमरावती शहरामध्ये. तर तुम्ही मला फोन केला किंवा सरांना सांगितलं तर माझा पत्ता तुम्हाला कळू शकेल आणि मी तुम्हाला पाठवू शकते हे पुस्तक. मी काय खाऊ
असं नाव आहे या पुस्तकाचं. किंमत 120 रुपये आहे आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमात असं हे अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये तयार केलेलं पुस्तक आहे. तर आपल्याला हवं त्याचा असेल फोटो तर आपण जरूर कळवा. आपल्या ग्रुपवर त्याचा फोटो टाकून द्याल त्याचे. हो सर, नक्की नक्की नक्की. आणि मला परत हा. एकदा मी सांगते की इतके छान सगळ्या अनुभवी ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन मला मिळालं, इतका छान सहवास मिळाला. तुम्ही मला छान आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि या योग वर्गामध्ये येण्याची एक संधी दिली, तर त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते. तुम्हा सर्वांना माझं मार्गदर्शन किंवा माझं व्याख्यान परत ऐकावंसं वाटलं, हीच एक मोठी पोचपावती माझ्यासाठी आहे असं मला वाटतं. बरोबर. तर आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि आता निश्चितच रोजच भेटत चालू. हो मॅडम, आम्हालाही खूप छान वाटलं. आणि आमच्या योग वर्गाची एक विशेषता आहे की इथे कोणी आलं की या वर्गाचं होऊन जातं. म्हणून तुम्ही परत परत या असं आम्ही नक्कीच तुमचं नक्की विनंती नक्की. करतो. आणि खूप ताई, सुरुवात